Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so good to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं नेहमी चांगलं ना. Amen. Should I stop bringing joy? आनंद आणणं मी थांबवू का? Should I stop bringing joy? आनंद आणणं मी थांबवू का? This is a sermon from the vine. हे द्राक्षवेलातला हा एक उपदेश आहे. We'll open our Bibles to Judges chapter 9 verse 13. शास्ते 9 आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. Judges chapter 9 verse 13. शास्ते किंवा न्यायाधीश 9 आणि त्यातलं 13वं वचन यावेळेला सगळ्यांनी काढा. Should I stop making wine that makes God and people happy? तेव्हा द्राक्षवेलाने त्यांना म्हटले, मी आपला ताजा द्राक्षारस जो देवाला व माणसाला संतुष्ट करतो तो सोडून झाडांवर डोलत राहायला जायचं का? Yes, Marathi speaks better. हा मराठी खणखणीत असतं. Forceful. टू द पॉइंट. I'll see what this translation says. But the vine said to them, should I seize my new wine, which cheers both God and men, and go to sway over the trees? Yes. तेव्हा द्राक्षवेलाने त्यांना म्हटले, मी आपला ताजा द्राक्षारस जो देवाला आणि माणसाला संतुष्ट करतो तो सोडून झाडांवर डोलत राहायला जायचं का? You know, a long time ago, बऱ्याच काळापूर्वी the trees wanted to choose a king to rule over them. झाडांना राजा निवडायचा होता त्यांच्यावर राज्य करायला. And so they first went to the olive tree तर प्रथम जैतुनाच्या झाडाकडे ते गेले and they said, आणि म्हणाले, please be our king. प्लीज आमचा राजा हो. But the olive tree said, तर जैतुनाचं झाड म्हणालं, should I stop making oil that honors God and people? तर आता मी तेल देणं बंद करायचं का? ज्या तेलातनं देवाचा आणि माणसांचा देवाला आणि माणसांना संतुष्टता मिळते ते मी बंद करायचं का? Just to wave my branches like a king? आणि केवळ राजासारखं माझ्या फांद्या मी डोलत ठेवायच्या आणि माणसांना देवाला मी तेल नाही द्यायचं? And then the trees, they asked the fig tree, आणि मग ती झाडं अंजिराच्या झाडाला विचारतात, will you please be our king? की प्लीज तू आमचा राजा हो ना. Say. But the fig tree said, तर अंजिराचं झाड म्हणतं, should I stop making sweet fruits that helps people just to rule over you? आता मी गोड फळं देणं बंद करायचं का फक्त तुमच्यावरती राज्य करायला, Next, तुमचा राजा बनायला? the trees came to the vine. मग ही झाडं द्राक्षवेलाकडे आली They said, vine, come and be our king. आणि द्राक्षवेलाला ही झाडं म्हणाली की आता तू तरी आमचा राजा बन ना. But the vine gave a very wise answer. तर द्राक्षवेलाने फारच शहाणपणाचं उत्तर दिलं. It said, आणि द्राक्षवेल म्हणाला, should I stop making wine that makes God and people happy just to be king over you? ताजा द्राक्षारस जो देवाला आणि माणसाला संतुष्ट करतो ते सोडून फक्त तुम्हा झाडांवर डोलत राहायला मी असं जायचं का? Say, असं तुमचा राजा बनायला there is फक्त something डोलत to राहायला. learn here. म्हणजे इथून काहीतरी शिकण्यासारखं आहे. The vine knew its job. द्राक्षवेलाला आपलं काम माहित होतं. Are you getting me? कळतंय का? The vine knew its job. द्राक्षवेलाला आपलं काम माहित होतं. It was not to rule but to bring happiness to God and to God's people. की मला राज्य करायला बोलावलेलं नाहीये, मला देवाच्या लोकांना देवाच्या कार्याला आनंद द्यायला बोलावलेलं आहे. That should be our motive. आणि आपलाही हेतू हाच असला पाहिजे. Otherwise it becomes an ambition. नाही तर मग महत्वाकांक्षा येते ना हृदयामध्ये की मैं ये करके ही रहूंगा, बन के ही दिखाऊंगा वगैरे वगैरे. Oh, people are asking me to be king. I'll be king ओ over लोक them. मला म्हणतात की तुम्ही राजा व्हा, अधिकार तुम्ही तुमच्या हातात घ्या, सत्ता तुम्ही घ्या, पॉवरवर तुम्ही या, मग मी आता येणारच, मीच राजा होते. It's a good position. चांगलं पद आहे. But पण the vine tree said, द्राक्षवेल म्हणाला, I already got a job. मला ऑलरेडी काम आहे, The greatest job, सगळ्यात मोठं काम आहे, to please God देवाला प्रसन्न करण्याचं काम माझं आहे and to please people. आणि लोकांना आनंद द्यायचं काम माझं आहे, मला ऑलरेडी काम आहे. See, wine was used in happy times. द्राक्षारस आनंदी काळामध्ये वापरला जातो. In those times, wine was used for weddings, त्या काळामध्ये द्राक्षारस लग्नात वापरला जायचा, for parties, पार्ट्यांमध्ये वापरला जायचा even in worship. आणि आराधनेमध्ये सुद्धा वापरला जायचा द्राक्षारस, वाईन. And even
when they wanted to offer things to God. आणि जेव्हा त्यांना देवाला काही अर्पण चढवायला हवं होतं तेव्हा सुद्धा And so it helped people feel peace and gladness. ते द्राक्षारस वापरायचे, तर त्यातनं लोकांना एक शांती, एक आनंद लाभायचा. So the wine did not want to become famous. तर त्या द्राक्षारसाला प्रसिद्ध व्हायची इच्छा नव्हती. It just wanted to keep doing what it was made for. त्या द्राक्षारसाला फक्त तेच करत राहायचं होतं की जे करायला तो बनलाय. I want to bless the people. मला लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, I don't want to be famous, मला प्रसिद्ध व्हायचं नाहीये, but I want to please God's heart, मला देवाच्या हृदयाला प्रसन्न करायचं आहे and I want to bless the people. आणि मला लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And so what do we learn here? मग इथून आपल्याला काय शिकायला मिळतं? The wine did not want power. की त्या द्राक्षारसाला सामर्थ्य, सत्ता नकोच होती. The wine tree did not want power. त्या द्राक्ष वेलाला सुद्धा सामर्थ्य, सत्ता, पद नको होतं. It just wanted to keep on serving. बस फक्त मला सेवा करायची आहे, I want to serve God. मला देवाची सेवा करायची आहे, I want to serve God's people. मला देवाच्या लोकांची सेवा करायची आहे. आप मुझे सिस्टर बुलाओ, जयश्री बुलाओ, पास्टर बुलाओ, बिशप बुलाओ, कुछ बड़ी नहीं, मुझे काम करना आपका और सेवा करनी आपकी. See, not everyone is called to be a king. आणि सगळ्यांना राजा म्हणून बोलावणं नसतं ना रे. See, just because people want it and I jump into it. केवळ लोकांना हवा आहे म्हणून मी त्यात उडी मारायची, हे काही शहाणपण नाही. सगळ्यांना राजा बनायचं पाचारण नाही. सगळे राजे झाले तर प्रजा कोण होईल? If you are already doing God's work, तू जर ऑलरेडी देवाचं काहीतरी काम करतोय, you should not leave that post. तर ते पोस्ट, ती पोस्ट सोडू नको. Praise God. देवाचं ऑलरेडी तू Because काहीतरी that काम is the कर. highest calling. कारण तेच सगळ्यात मोठं पाचारण आहे. And some are called to be helpers. आणि काहींना मदतगार म्हणून बोलावलंय, Some are called to be prayer warriors. काहींना प्रार्थना योद्धा म्हणून बोलावलंय, Some are called to be givers of joy. काहींना आनंद देणारे म्हणून बोलावलंय, की ते आले की आनंदच पसरवून जातात सगळ्यांमध्ये आणि सगळ्यांचं टेन्शन कमी करून जातात. Some are called to be encouragers. काहींना बोध देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी बोलावलेलं असतं. So true greatness is not always seen. तर खरी थोरवी नेहमी अशी प्रकाश होतात दिसणार नाही. See, to be a king, it's seen. राजा होणं म्हणजे सगळ्यांना दिसून येतं की हा राजा झाला, Everybody knows he's a king. सगळ्यांना कळतं हा राजा झाला. But that's not important. पण ते महत्वाचं नाहीच आहे ना. Doing God's will does not mean popularity. आणि देवाची इच्छा पूर्ण करणं म्हणजे प्रसिद्ध होणं नसतं ना रे. Because you are already known in heaven. काय स्वर्गात ऑलरेडी तू ओळखीचा झालेला आहेस. स्वर्गात तुझं नाव ऑलरेडी ओळखीचं झालंय. In whatever work you are doing on this earth, you are already known in heaven. जे काही या पृथ्वीवरती तुम्ही काम सेवा करत असाल त्याद्वारे स्वर्गात तुम्ही ऑलरेडी ओळखीचे झालेले आहात. So true greatness is not always seen. तर खरी थोरवी नेहमी दिसून येत नाही. It may work behind the screen. आणि कदाचित पडद्यामागे ते काम चाललेलं असेल. But पण in the eyes of God, you are well known. देवाच्या डोळ्यामध्ये, देवाच्या नजरेमध्ये तुम्ही चांगल्या ओळखीचे असता. Amen. व्हॉट डिफरन्स डज इट मेक? मी इथे उभं राहून उपदेश करू, ट्रान्सलेशन करू, का खाली राहून झाडू मारू? So true greatness, it is felt. तर खरी थोरवी जाणवली जाते. How? कशी? When we please God जेव्हा आपण देवाला प्रसन्न करतो and we bless the people. आणि लोकांना आशीर्वाद देतो, एवढंच. So God is teaching us something in this metaphor, तर देव आपल्याला यात काहीतरी शिकवत आहे. in this story. या कथेत, या गोष्टीत देव आपल्याला काहीतरी शिकवतोय. God is saying, देव म्हणतोय be like the wine tree. तुम्ही त्या द्राक्ष वेलासारखे बना. Stay in your calling. तुझं ते पाचारण आहे, बोलावणं आहे, त्याच्यात तू राहा. Spread fragrance of joy and love. आणि तिथून आनंदाचा, प्रेमाचा गंध सगळ्यांना पसरवत राहा. Please God, देवाला प्रसन्न कर, because that is true greatness. कारण त्यालाच खरी थोरवी म्हणतात. That is true greatness. त्याला खरी थोरवी म्हणतात. जे करतोय ते सोडायचं आणि नसत्याच्या मागे धावायचं, ती थोरवी नाहीये. People will call you all over the place, लोकांचं काय आहे? लोक तुम्हाला सगळीकडे हाका मारतील, but it's upon you. तुझ्यावर आहे ना. You should see whether you are pleasing God. तू हे बघ पहिलं, तू देवाला प्रसन्न करत आहेस का? So the story in Judges 9:13, तर शास्त्रे 9:13 मधली ही जी कथा आहे, it's a metaphor, आपल्यासाठी ही एक कथा आहे. यातनं आपल्याला शिकायला मिळतं. a special kind of story that uses symbol to teach a deeper spiritual truth. एक खास पद्धतीची कथा आहे की ज्यातनं आपल्याला एक अतिशय खोल आध्यात्मिक धडा शिकायला मिळतो. And in this case, आणि या केसमध्ये the trees, झाड, the olive tree, झाड, त्यातलं मग जैतुनाचं the झाड, fig tree, अंजिराचं झाड, the wine tree, द्राक्षवेल, they are not just plants.
ही फक्त झाडं नाही आहेत, They represent people. लोकांचं प्रतिनिधित्व करतायत हे सगळे. They represent the heart of the people. लोकांच्या हृदयाचं प्रतिनिधित्व करतायत. हे अंजिराचं झाड, जैतुनाचं झाड, द्राक्षवेल. See? And the story was told by Jotham, आणि कथा जोथाननं सांगितली. the son of Gideon. गिदोनाचा मुलगा. He was warning the people of Israel. तो इस्रायली लोकांना एक वॉर्निंग देत होता. So here the trees speak about people or the nations. तर इथे ही झाडं लोकांविषयी किंवा देशांविषयी प्रतिनिधित्व करतात. And the trees looking for a king are like people looking for a leader. आणि बाकीची सगळी झाडं राजा मागतायत झाडांमध्ये, म्हणजे जी लोक राजा मागतायत तसं बाकीची झाड आहेत. And so they want someone to rule over them. त्यांना कोणीतरी आपल्या डोक्यावर हवाय राज्य करणारा. And the olive tree, आणि जैतुनाचं झाड, it speaks about the person with a good calling. ज्या व्यक्तीवरती चांगलं पाचारण आहे त्या व्यक्तीचं दर्शक आहे जैतुनाचं झाड. The olive tree makes oil for anointing. आणि जैतुनाचं झाड अभिषेकासाठी तेल तयार करतं. And so it's a blessing. तर तो आशीर्वादच आहे ना. It should not leave that job. आणि त्या जैतुनाच्या झाडानं ते काम थांबवायचं नाहीये. केवळ राजा व्हायला आणि त्या पदावर जायला जे करतोय ते त्याला थांबवायचं नाहीये. If God is involved, जर देव त्यात गुंतलाय don't go for any higher job. तर बाकी कुठल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलंच पाहिजे असं काही नाही. सध्या जे तू करतोय त्याच्यामध्ये जर देव गुंतलेला तुला दिसतोय, कीप डुईंग व्हॉट यू आर डुईंग. जे करतोय ते करत राहा. It says, लिहिलंय. why should I stop doing something good just to be a king? कशाला फक्त राजा बनायला आणि सत्तेवर यायला जे मी करतोय ते सोडायचं. This shows someone who knows their calling आणि याच्यावरनं समजतं की हे जे कोणी आहेत ना त्यांना आपलं पाचारण आणि कॉलिंग कळलंय and doesn't run after power. आणि ते सामर्थ्य, सत्ता आणि पद यांच्या मागे लागणारे नाहीयेत. And so the fig tree is another good person. तर अंजिराचं झाड अजून एक चांगला माणूस. It gives sweet fruit. आणि एक गोड फळ देणारं झाड अंजिराचं झाड. It also refused to be king. त्या अंजिराच्या झाडानं पण नकार दिला की मला नाही राजा बनायचं. Why leave my sweet fruit to rule over you? आणि कशाला मी माझी गोड गोड फळं जी देत आहे ती सोडून मी तुमच्यावरती राजा बनायचं कशाला. I don't want to chase after position. मला नाही पदांमागे मागायचं वेड्यासारखं, पदांमागे जायचं वेड्यासारखं. And the wine tree, आणि द्राक्षवेल, it speaks about the humble servant, द्राक्षवेल एका नम्र दासाविषयी बोलत आहे. because the wine makes wine कारण की द्राक्षवेल द्राक्षरस बनवतो which brings joy. ज्यातनं आनंद येतो. That means you have to leave this good job that God has given you, where you are bringing joy in the people's lives, and just become a king. याचा अर्थ मग तुम्ही जे काही करत आहात, ज्या करण्यातनं देवाला लोकांना आनंद मिळत होता ते सोडून द्यायचं आणि केवळ राजा बनायचं आहे मला म्हणून राजा बनायचं. See the wisdom of the wine tree. बघा ना द्राक्षवेलातलं शहाणपण. Should I stop making wine that makes God and people happy? की आता काय मी माझा ताजा द्राक्षारस जो देवाला आणि माणसांना संतुष्ट करतो ते सोडून देऊन फक्त डोलत राहायला राजा बनू. See, that shows त्यावरनं दिसतं of all the jobs that we hold, जी सगळी कामं आपण करतो the best job is to please God and please the people. अति उत्तम काम म्हणजे एक तर देवाला खुश कर आणि देवाच्या लोकांना खुश कर. Say, whether you are seen or not, तू पुढे दिसो न दिसो हा फोकस हे हॅलोजन तुझ्यावर असो नसो. see, this shows someone whose quiet services are blessing the people. आणि याच्यावरनं कळून येतं की कोणीतरी असा आहे की जो शांतपणे ती सेवा आणि ते काम करतोय आणि त्यातून लोकांना आशीर्वाद मिळतोय. Who knows? कोणाला ठाऊक. Your job may be more valuable even than a crown. तुझं काम तू जे करतोयस ते काम मुकुटापेक्षाही जास्त किमतीचं असेल. Who knows? कोणाला ठाऊक आहे. Because one day you will get a crown in का heaven. एके दिवशी स्वर्गात तुला मुकुट नाहीतरी मिळणारच आहे. So forfeit this worldly crown. हे जगिक मुकुट नको ना आपल्याला. But don't compromise in loving God and loving people. पण देवावर प्रेम करणं, देवाच्या लोकांवर प्रेम करणं याच्यावर रद्दबदल करून नाही त्या पोस्टच्या मागे पदांमागे वेडे होऊ नका. So what's the lesson? तर ह्याच्यात काय धडा आहे. Though it's a metaphor, आणि जरी ह्याच्यामध्ये ही गोष्ट आहे the trees and the plants are not just plants. की झाडं केवळ झाडं नाही आहेत, They speak on our behalf. आपल्या वतीनं ती बोलणारी झाड आहे. It teaches us आपल्याला त्यातनं शिकायला मिळतंय that not everyone should seek की power. प्रत्येकाने सामर्थ्याच्या मागे आणि पॉवरच्या मागे लागू नका. Some are called to work very quietly. काहींना शांतपणे काम करायला बोलवलंय.
serve God very quietly, काहींना अगदी शांतपणे काम करायला देवाने बोलवलं तर त्यांनी शांतपणे ते काम, ती सेवा करायची. and they are making God's heart happy. आणि त्यामध्ये ते देवाच्या हृदयाला आनंदी करतायत They are blessing the people. आणि लोकांना आशीर्वाद देतात. लोक त्यांच्यावर खुश आहेत. The wine was saying, तर द्राक्षवेल म्हणाला, maybe I'm not known, कदाचित मी एवढा ओळखीचा नाहीये, people don't know me, ज्यादा लोग मुझे पहचानते नहीं, लोगों को मालूम नहीं मैं कौन है, but पण I am pleasing God मी देवाला खुश करणार आहे and I am pleasing His work. आणि देवाचं काम जे मी करतो ना त्यामध्ये मी खुश करणार आहे. Say, so God values those who bring joy, peace and blessing. तर जी माणसं आनंद, शांती आणि आशीर्वाद घेऊन येतात ना त्या लोकांची देव किंमत आणि कदर दोन्ही करतो. Even if the world does not see them as kings. आणि जरी जगाने त्या लोकांकडे राजा म्हणून पाहिलं नाही तरी काही हरकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So let's learn a few important points from the wine tree. तर या द्राक्षवेलाकडनं काही महत्त्वाचे मुद्दे शिकूयात. First point, पहिला मुद्दा, the wine knows its purpose. द्राक्षवेलाला आपला संकल्प, आपलं काम माहित आहे. The wine knows its purpose. द्राक्षवेलाला किंवा द्राक्ष रसाला आपला संकल्प ठाऊक आहे. The wine speaks with wisdom. आणि तो द्राक्ष रस किंवा द्राक्ष वेल ज्ञानानं बोलत आहे. Should I stop making wine? आणि म्हणत आहे की आता काय मी द्राक्ष रस द्यायचं बंद करू. In other words, दुसऱ्या शब्दात, you have to compromise somewhere to get that higher position. बघा त्या मोठ्या मोठ्या पदांना मिळवायला ना तुम्हाला कुठे ना कुठे काहीतरी कॉम्प्रोमाइज आणि रद्दबदल करावी लागते. You have to compromise on God and His work. देव आणि देवाच्या कामावर रद्दबदल आणि कॉम्प्रोमाइज करायला लागतो केवळ ती हाय पोस्ट घ्यायला. See, because the wine tree says, should I stop making wine now? कारण मग द्राक्षवेल म्हटला मी काय आता द्राक्षरस द्यायचा बंद करू. But my making the wine is making God and the people happy. पण मी द्राक्षरस देऊन देवाला आणि देवाच्या लोकांना आनंद देते, मग मी कशाला हे बंद करू. See, the wine tree has brains. द्राक्षवेलाला बुद्धी आणि मेंदू आहे म्हणायचं. Some of us don't. आपल्याला काही ना बुद्धी आणि मेंदूच नाही. This wine understands या द्राक्षवेलाला कळलं something many people forget. की काही माणसं किंवा बरीच माणसं जे विसरून जातात ते द्राक्षवेलाला कळलंय That the purpose is more important than our position. की संकल्प जास्त महत्वाचा आहे पदापेक्षा. पद हवंय, देव नको. मी काल पण बोलले हे वाक्य, पद हवंय, देव नको. The wine was not created to rule. द्राक्षवेलाला राज्य करायला बोलवलेलंच नव्हतं राजा बनून. It was created to refresh the people's lives. लोकांना ताजतवानं करायला, लोकांच्या जीवनाला द्राक्षारस देऊन ताजतवानं करायला द्राक्षवेलाला बोलवलंय. To bless the people. लोकांना आशीर्वाद द्यायला द्राक्षवेल बोलवलेला To bring joy in the people's लोकांच्या lives. जीवनात आनंद यावा म्हणून द्राक्षवेलाला बोलवलंय. In the Bible, wine gives joy to the heart. आणि बायबलमध्ये हा द्राक्षारस, द्राक्षवेलातनं येणारा द्राक्षारस लोकांच्या हृदयाला आनंद देतो. And so the wine tree chooses to stay in its given position. तर द्राक्षवेलाने नकार दिला की नाही, माझं जे काम आहे त्याच्यातच मी राहणार आहे. Even if I am offered the crown of a king, आणि I will not take it. जरी मला राजाचा मुकुट त्यांनी प्रदान केला तरी तो मी घेणार नाही. So, knowing your purpose, तर तुमचा जो संकल्प आहे तो तुम्ही जाणा. it means knowing your place, God-given place. आणि तो संकल्प तुम्ही जाणून घेतलाय म्हणजे देवाने तुला दिलेली जागा तू समजून घेतली आहे. Amen. आमेन. So we need to ask ourselves, आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, am I doing what God has called me to do? देवाने मला जे करायला पाचारलंय ते मी करतेय का. Or am I chasing what others think I should do? की बाकीची माणसं मला जे म्हणतायत की आप बनू ना, आप बनू ना, आप बनू ना, ते मी बनायला जाणार आहे. Say, we all have different gifts. सगळ्यांकडे वेगवेगळी दानं आहेत. Amen. Amen. But they all come from God. पण येतं सगळं देवाकडनंच बरं का, त्याच्याशिवाय सगळे भिकारी आहेत. That's what 1 Corinthians 12:4 says. 1 Corinth 12:4 मध्ये असंच लिहिलंय That the Holy Spirit has given these gifts and divided among the people. की पवित्र आत्म्याने ही दानं दिलेली आहेत आणि लोकांमध्ये वाटलेली आहेत. Look at David. दावीद बघा, He was a shepherd. दावीद कोण होता, मेंढपाळ. Before he was a king, he was a shepherd. राजा बनायच्या अगोदर दावीद कोण होता, मेंढपाळ होता ना. He protected his sheep. तो आपल्या मेंढरांना जपायचा, सांभाळायचा ना. With all courage, he took care of them. अगदी धाडसाने आपल्या बापाचा कळप छान सांभाळायचा. He played the harp to calm. वीणा वाजवायचा शांत व्हायला.
not only the sheep and the goats, but later on even Saul's heart. शौलाच्या हृदयाला सुद्धा शांतता आणायला पश्चात तो वीणा वाजवायला लागला. फक्त त्या मेंढरांसाठी, त्या कळपासाठी नाही, तर शेवटी शौल महाराजांच्या हृदयाला पण शांती द्यायला हा वीणा वाजवायचा. He wrote songs to worship God. त्याने देवाची स्तोत्र लिहिली, देवाची आराधना करायला. He didn't rush to the throne. तो काही घाईघाईने सिंहासनावर जाऊन बसला नाही. Even though at a very young age he was anointed to be king by prophet Samuel. आणि जरी तो लहान असताना समूएल संदेष्टा त्याला राजा म्हणून अभिषिक्त करून गेलेला होता, तरी सुद्धा घाईघाईने हा त्या सिंहासनावर गेला नाही. He didn't walk like a king. आणि राजासारखा चालायला लागला नाही तेव्हापासूनच. He didn't tell like Joseph to his brothers that, आणि- see, I'm anointed king, now I am your king. आणि योसेफाप्रमाणे भावंडांना म्हटला नाही वेळेच्या अगोदर की पहा मी अभिषिक्त आहे, मी आता राजा आहे. See, right before his brothers he was anointed to be king. त्याच्या भावांसमोरच दाविदाला सुद्धा अभिषेक दिला गेला ना राजा व्हायचा. But he never walked like a king. Next day he took his sheep again to Bethlehem. पण तो काही लगेच राजासारखा चालायला नाही लागला. तर तो जे करत होता ते करत राहिला. काय करत होता? सकाळी घ्यायचा बापाचा कळप, निघायचं रानात आणि त्यांना चरायला घालायचं. ते काम तो करत राहिला. If God has said I'll be king, one day he will make me king. देव जर म्हटलं एके दिवशी मी राजा होणार आहे, तर एके दिवशी देव मला राजा करेल. My walking like a king will not make me king quicker. मी राजासारखं चालून तर लगेच राजा होणार. मैं रानी जैसा चल के इमीडिएटली रानी बनेगी क्या? नहीं ना. चल के कुछ नहीं होता, करके दिखाओ तो माने. He served in the fields until God lifted him up. जोवर देवाने त्याला उचललं नाही तोवर हा तिथेच त्या शेतात रानात काम करत राहिला. Say, मेंढपाळ बनून. Samuel anointed him, शमूएलाने त्याला अभिषिक्त केलेलं होतं. शमूएल द ग्रेट. yet he said, तरी तो म्हणाला I will not. आता नाही, लगेच नाही, मी नाही. I will continue doing what I've been doing. मी जे करत आलोय ते मी करत राहणार आहे. I've been praising God all my life. मी देवाची स्तुती आयुष्यभर करत आलोय. मी वीणा घेतो, वीणा वाजवतो, I was स्तोत्र worshiping God. घेतो. मी देवाचा आराधक आहे. The Lord is my shepherd, he wrote. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, त्यांनी लिहिलंय. Who knows, when he was a young boy, he had written Psalm 23. कोणाला माहिती आहे, तो तरुण मुलगा असताना त्याने स्तोत्र 23 लिहिलं असेल. Amen. आमेन. And Bible says आणि बायबल म्हणतं in 2 Samuel 7:8, 2 शमूएल 7वा अध्याय 8वं वचन. the Lord took me from taking care of the sheep. He made me leader over his people. 2 Just शमूएल increase this volume, please. 2 शमूएल 7वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. तर आता माझा सेवक दावीद याला सांग. 2 शमूएल 7:8. सैन्याचा यहोवा म्हणतो, तू माझ्या इस्रायल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे चालण्यापासून काढून घेतलंय. Praise God. देवाला धन्यवाद. David didn't force the crown. पण दाविदाने बळजबरीनं मुकुट घालून नाही घेतला. He followed his calling नाही, तो त्याच्या पाचारणाच्या मागे चालला. and God opened the door. आणि देवाने होता होता दार उघडलं. Say, असं बळजबरीनं पद घ्यायची नसतात. होता होता देव देईल. what about Bezalel? बजालेलचं काय? He was the craftsman. तो एक कलाकार होता, कलाकुसर करणारा. God lifted him up. देवाने त्याला उचललं. He said, I will not leave this job. I will do this job only. पण तो म्हटला मी नाही माझं काम सोडणार, मी जे करतोय तेच करत राहणार आहे. Not everyone was a prophet. आणि सगळेच काही संदेष्टे नव्हते ना. Not everyone was a warrior. आणि सगळेच योद्धा नाहीत. And Bezalel was called to build and design the tabernacle. आणि बजालेलला बोलवलेलं होतं की तू डिझाईन कर आणि निवास मंडप बांधायचं काम. He was not on the battlefield, तो काही युद्धभूमीवरती नव्हता युद्ध करायला. but his work became God's dwelling place. पण त्याचं काम निवास मंडप बांधायचं, त्याचं कलाकुसरीचं काम देवाचं घर झालं ना बेटा. तिथे देव राहायला आला. What if he had said, जर तो असं म्हणाला असता तर, oh, this is a menial job of a carpenter. अरे काय कार्पेंटर सारखं सुतारकीचं काम आहे, Let me do a greater job. मला मोठं काम करू दे, याची छोटी छोटी कामे मी नाही करता. The sanctuary wouldn't have been up there. तर मग निवास मंडप बांधलं गेलंच नव्हतं, बांधलं गेलंच नसतं. Just इतकं छान. imagine he built that sanctuary where God said, I will stay. कल्पना करा, त्याने ते निवास मंडप बांधलं जिथं देव म्हणाला मी राहणार आहे. He would have told the people, तो लोकांना म्हणू शकला असता how can I leave this job? की मी कसं काय हे काम सोडू. Because God is going to dwell in that sanctuary. तो लोकांना म्हणाला असेल तेव्हा की मी कसं हे काम सोडायचं, देव या निवास मंडपात राहायला येणार आहे. I will not leave this job. मी नाही हे काम सोडू शकत. You give me a crown, I will not take it. तुम्ही मला मुकुट द्या, मी नाही घेणार.
मुकुट सुद्धा मी आत्ताला घेणार नाही का आत्ता माझं काम हे आहे. Exodus 31:2-5. निर्गम 31:2-5. I have chosen Bezalel and filled him with my spirit. I gave him wisdom to make beautiful things with gold, silver and wood. निर्गमाचा 31वा अध्याय त्यातलं 2 ते 5 वचन. पहा, यहूदाच्या वंशातील हुराचा मुलगा उरियाचा मुलगा बजालेल याला मी नावाने बोलावलंय आणि मी त्याला ज्ञानात व बुद्धीत व निपुणतेत सर्व प्रकारच्या कारागिरीत See, कला कौशल्याची कामे योजायला, सोने रुपे पितळ यांचे काम करायला, जडण्यासाठी रत्न पाषाण घडण्यात, लाकूड कोरण्यात, सर्व प्रकारच्या कारागिरीचे काम करायला देवाच्या आत्म्याने मी त्याला भरलंय. see, you have been filled with the Holy Spirit for a particular calling. तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात काही विशिष्ट पाचारणामुळे. Amen. आमेन. God said, I have given him wisdom, ते म्हणाला मी त्याला ते ज्ञान दिलंय. not for warrior, युद्ध करायला योद्धा म्हणून दिलेलं नाहीये मी त्याला. not to be a warrior. मी त्याला योद्धा बनायला नाही दिलेलं. I gave him wisdom to make craftsmanship. मी त्याच्या हातात कला घातलेली आहे की त्याने कलाकुसरीचं काम करावं निवास मंडपात. See, God uses builders, musicians, servants and leaders alike. देव सगळ्यांनाच एकसारखं वापरतो बेटा. मग कोणी त्याच्यामध्ये म्युझिशियन म्हणजे वाद्य वाजवणारे असो, कोणी बांधणारे असो का आणि कोणी काही काम करणारे असो, देव सगळ्यांनाच सारखं वापरतो. The wine was as important, just as important as the other trees. आणि द्राक्षवेल सुद्धा तेवढाच महत्वाचा होता. जसं बाकीची झाडं महत्वाची होती तेवढाच महत्वाचा द्राक्षवेल होता. Amen. Amen. Every job is important in the eyes of God. देवाच्या नजरेत प्रत्येक काम महत्वाचं आहे. You do it faithfully. तुम्ही ते विश्वासूपणे आणि इमानदारीने करत राहा. Put your whole heart and soul in it. पूर्ण हृदयाला आणि पूर्ण जीवाला त्याच्यामध्ये टाकून कर. अर्ध मरतुकड करणार असेल तर करू नको. Because there is anointing on you. कारण तुझ्यावर अभिषेक आहे. You have wisdom. तुझ्यात ते ज्ञान आहे. You have a calling. तुझ्यावर ते पाचारण आहे. Let not people deceive you. लोकांनी तुला फसवू नये. नको ना फसवू देऊ लोकांनी येऊन तुला. Mary of Bethany, मरिया बेथानीतली, she didn't preach any sermons. ती कुठे काय उपदेश करायची का प्रीचिंग करायची. She sat at the feet of Jesus ती येशूंच्या चरणी बसली होती and listened. आणि ऐकायची फक्त येशूंचं. I'm telling you, she would have been a best preacher than others. मी तर म्हणतो ही मरियाना सगळ्यात चांगला प्रीचर किंवा उपदेशक होऊ शकली असती. एवढं ती येशूंच्या पायी बसून बसून ऐकतो. I mean, if I was selecting somebody to preach, I would select Mary. मी जर प्रीचिंग साठी कोणाला निवडायची पाळी आली असती मी मेरीला निवडलं असतं. Because she sat at the feet of Jesus. आणि नेहमी येशूंच्या पायी बसलेली असते. हिला आपण वापरू, हिला प्रीचिंग चांगलं जमेल. But what she did, पण तिने काय केलं. she said, no, I will not preach. ती म्हणाली नाही प्रीचिंग माझं काम नाही. I will anoint the feet of Jesus with मी perfume. येशूंच्या पायांना अभिषेक देईन. All my life I will do that. आयुष्यभर मी तेच करीन. येशूंचे पाय आणि मी. Because if I leave this job कारण हे काम जर मी सोडलं and I do some preaching, आणि काय प्रीचिंग वगैरे करायला गेले, next time when Jesus comes, पुढच्या वेळेला जर येशू आले then how can I wash his feet? तर मग कसं मी येशूंचे पाय How can धुणार? I anoint his feet with perfume? येशूंच्या पायांना सुगंधी तेलाचा अभिषेक मी मग कसा करणार. कारण मी तर तिकडे प्रीचिंग करत असीन He'll be waiting for me. और मैं यीशु माझी वाट पाहत राहतील की अरे वो आई नहीं मेरे पैर धोने वाली और वो डालने वाली आई नहीं. Perfume she used to put in a वो special परफ्यूम way. डालती है हमेशा मेरे पैरों पे बैठती आई नहीं आई. Because Jesus himself said, कारण येशू स्वतः म्हणाले she has done a beautiful thing for me. सुंदर काम केलंय हिनं माझ्यासाठी. Somebody is doing beautiful thing. कोणीतरी सुंदर काम करणं That means the way she did it, म्हणजे ज्या रीतीनं मेरी ते काम करायची ना, the art, the craft, the anointing, the ज्या- love. ज्या कलेनं, ज्या प्रेमानं, ज्या अभिषेकानं ती ते करायची. Jesus said, nobody does that. येशू म्हणाले त्या रीतीनं कोणीच करत नव्हतं. Nobody does like my Mary does. आणि माझी मेरी माझ्या पायाशी येऊन जसं करते तसं कोणी नाही करत. Where is she? कुठे गेली. I came to Bethany for that perfume. मी बेथानी मध्ये तिच्या त्या सुगंधी द्रव्यासाठी आलो होतो. कुठे गेली. No, she is gone for preaching. Some pastor had नहीं called her. नहीं आज कोई पास्टर बुलाया तो मेरी मैडम प्रीचिंग को गए हैं. मेरी को मैडम बनाना ही नहीं था. Because Jesus said कारण येशू म्हणाले in Mark 14:6 and 9, मार्क 14:6 आणि 9 wherever the good news is preached, people will remember what she did. जिथे जिथे सुवार्ता सांगितली जाईल तिथे तिथे या मेरीने केलेलं सगळ्यांना आठवणीत दिलं जाणार, बोललं जाणार. How she will be remembered? कशी तिची आठवण होणार. Not as a preacher, उपदेशक आणि प्रीचर म्हणून नाही, but as the one who did a menial service
of pouring perfume on my feet with love. पण जिनं प्रेमानं एक साधं काम केलं, माझ्या पायावर सुगंधी तेल ओतायचं, अशा पद्धतीनं तिची आठवण सगळ्यांना सारखी दिली जाणार. Lord, प्रभू, how can you line her up with Peter, James and John? तुझे महान सेवक पेत्र, योहान, याकोब यांच्या समवेत तू तिचं नाव कसं घेतो? They were preachers. ते मोठे मोठे प्रीचर होते. She just put perfume at the feet. ही तर सिंपल बाई, तुझ्या पायाला फक्त सुगंधी तेल लावायची. Jesus said, येशू म्हणाले, what she did, तिने जे केलंय ना, I want it to be written along with Peter, James and John what they did. माझी इच्छा आहे पेत्र, योहान, याकोब या अपोस्टल लोकांनी जे केलेलं आहे त्या समवेत हिने जे केलंय ते पण लिहा. Because she did not leave her job. कारण तिनं तिचं काम नाही सोडलं. No matter how small it was, ते काम किती लहान असो, she किती did लहान not असो, leave that job. तिने ते काम नाही सोडलं. देव बघतो हा बेटा, देव हा? सगळं बघतो. Quiet act of worship. शांतपणे ती ही जी आराधना करायची, It became part of the gospel story. शुभवर्तमानाच्या कहाणीतला भाग झाली मेरी. No job is too small in the eyes of God. देवाच्या नजरेत कुठलंही काम लहान नाही असं म्हणू नका. मी नाही गेलो तर काही नाही फरक पडत, मी नाही जाणार आज, असं नाही. तू नाही आला तर ती जागा रिकामी आहे. See, she didn't lead. तिने काही लोकांना पुढारी पण केला नाही. She just poured out. ती ओतलं 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 तिने ओतलं. पुढारी पण नाही केलं, लीडरशिप नाही केली, ओतून खलास झाली. Praise God. देवाला धन्यवाद. You know, a violin or a guitar, तुम्हाला गिटार किंवा व्हायलिन माहिती असेल ना, हे लोक वाजवतात गिटार. if its strings are stretched, त्या गिटारच्या स्ट्रिंग्स, त्याच्या वायरी असतात, त्याचं ताणल्या, you know, it is stretched tight. ताणतात ते लोक ना, टाईट करतात. दे So ट्यून इट. you get the proper tune. म्हणजे मग व्यवस्थित आवाज येतो. What if one day it said, एके दिवशी जर असं म्हटलं असतं तर, why must I always be stretched? एके दिवशी जर ती गिटार किंवा व्हायलिन म्हटलं की मला एवढं का ताणतात, किंवा ती वायरच म्हटली, ती Yes. स्ट्रिंग म्हणाली मला एवढं का ताणतायत, Say, why I'm so stretched? कशाला मला एवढं ताणतायत, So much pressured and pulled. किती प्रेशर आहे माझ्यावर, किती ओढतायत मला, I want to be loose. मला ढिल्ल पडायचंय, I want to be free. मला मोकळं व्हायचंय. So it loosened itself. आणि म्हणून त्या स्ट्रिंगनी, त्या वायरीनी स्वतःला ढिल्ल केलं. So when our musician, whoever plays the guitar, तो गिटार बजाने वाले बजाते ना, अनुग्रह वगैरह इधर खड़े रह के बजाते, he took the guitar त्याने घेतली गिटार and he started playing. आणि केली वाजवायला सुरुवात. It was all out of tune. No काही sound. आवाज धड येईना, सब बेसुरा का, वो वायर ढिल्ली आहे. So what does he do? मग काय करतो तो? He keeps it away. तो ठेवतो बाजूला गिटार. Don't want it. नको, हे I काम will असं take a guitar whose wire is नाही. stretched. हा, अशी गिटार मी घेईन ज्याची वायर ताणलेली आहे. See, your usefulness is only when you are stretched in your position and calling. तुझा उपयोगीपणा तुझ्या पदात आणि तुझ्या पाचारणात जेव्हा असं तुला ताणलं जाईल ना, तेव्हाच तुझा उपयोगीपणा आहे. नाही तर तू बेसुरा हो जाता है. And God will set you aside. आणि देव तुला बाजूला ठेवेल. मग Only when the string is stretched, फक्त जेव्हा ती वायर किंवा स्ट्रिंग ताणतात, it makes music. त्यातनं मग संगीत येतं सुरातलं. Amen. आमेन. So stay where God has placed you. तर सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, देवाने तुला जिथं ठेवलंय तिथं राहा. That's where your life makes melody. आणि तिथेच तुझ्या जीवनातलं संगीत सुरात आहे. Amen. जो जगह प्रभु ने दी है उधर बने रहे, उधर ही तू सुर में रहता The है. vine said no to the crown. तो द्राक्षवेल मुकुटाला नाही म्हणाला की मला मुकुट नको. Why? का? So it could keep saying yes to its purpose. की मला माझ्या संकल्पासाठी होकार द्यायचा आहे बस. If you have to say yes to your purpose, you have to just avoid many other things. तुम्हाला तुमच्या संकल्पाला होकार द्यायचा असेल ना, तर बाकी अनेक गोष्टी तुम्हाला टाळायला लागतील. जसं माझ्या जीवनातला संकल्प अनुवाद करणं, भाषांतर करणं आहे. या संकल्पामध्ये राहायला अनेक गोष्टी मला टाळायला लागलेल्या आहेत. आय हॅव लेफ्ट इट ऑल बिहाइंड. And in your purpose and calling, you have to be stretched. आणि तुमच्या संकल्पात आणि पाचारणात तुम्हाला ताणलं जावंच लागेल. म्हणू नका का मला एवढं ताणताय, नाही, ताणायलाच लागणार आहे. That is the calling. That is the purpose. तेच पाचारण आहे, तोच संकल्प आहे. You will be stretched. तुला ताणणार, ताणल्यावरच तू सुरात येतोस.
People will laugh, people will mock. लोक Let them असतील. do it. I will stay in my calling. लोक असणार, लोक मस्करी पण करणार. ठीक आहे ना, मी माझ्या पाचारणात राहणार. जिसको जो बोलना है बोलो. The wine tree said, it need not that I should be seen. द्राक्षवेल म्हणाला, मी पुढे सगळ्यांना दिसलंच पाहिजे. नॉट नीडेड, गरजेचं नाही. But I should be faithful. मी विश्वासू आणि इमानदार पाहिजे. So we need to ask ourselves today, तर आज आपण स्वतःला विचारायचं, am I living to shine मी चमकायला जगत आहे का, or am I living to serve? का मी सेवा चाकरी करायला जगत आहे? काय कशासाठी जगताय? चमकायचंय म्हणून का सेवा चाकरी करायची आहे म्हणून? Do I want to be a king मला राजा बनायचंय का, or do I want to be fruitful? का मला सफळ व्हायचंय की बस फळं यावीत? आमेन, Amen. आमेन, आमेन, आमेन. Because God gives each part of the body its own place. कारण की देवा शरीरातल्या प्रत्येक भागाला आपलं काम देतो. Just as He wants. जसं देवाला हवं तसं, जसं देवाला हवं तसं. If I wanted, I would have kept both of my hands on the right side. मला हवं असतं तर मी माझे दोन्ही हात उजवीकडे ठेवले असते. मला सोयीस्कर पडतं उजवी बाजू. Because left hand is not much of work. कारण डावीकडे फारसं काही उपयोगात पडत नाही हात, तर मी दोन्ही हात उजवीकडेच ठेवले असते. मेरा हात मेरी मर्जी. But we would have looked so weird. पण मग दिसायला किती विचित्र दिसला असतात. We wouldn't be balanced. हा, संतुलन कुठेतरी हल्लंय. See, असं so वाटलं God gives each part of the body its rightful place तर in the देवा body. शरीराच्या प्रत्येक भागाला बरोबर ती जागा देतो, Just as He wants. जसं देवाला हवंय तसं. That's what Paul says in 1 Corinthians 12:18. 1 करीन 12:18 मध्ये पॉल बोललाय ना, So be the wine, तर द्राक्षवेल बना know your purpose, आणि संकल्प जाणून घे ना देवाने तुझ्यासाठी काय ठेवलंय, and keep pouring joy. आणि त्यात आनंद होत, आनंद होत In त्याच्यात. your work, keep pouring joy. जे काम तू करतोयस ना त्याच्यामध्ये आनंदाने कर बाबा. Don't chase the crown. आणि मुकुटा मागे लागू नको. Stay rooted in your calling. तुझ्या पाचारणात मुळावलेला राहा. The wine did not need to be wearing a crown to become great. No. द्राक्षवेलाला महान व्हायला मुकुट घालायची गरज नव्हती. It only needed to pour joy in the people's heart. बस फक्त लोकांच्या हृदयात आनंद होतायची गरज होती. बस. True greatness is doing the small things with its full purpose. खरी महानता कशात आहे माहितीये? प्रश्न टाका, खरी महानता कशात आहे? तर खरी महानता, खराखुरा आनंद लोकांच्या जीवनात ओतण्यात आहे. तुला जर माहिती आहे की मी हे जे काम करत आहे त्यातनं लोकांमध्ये खूप आनंद येतो, स्टिक टू इट अँड कंटिन्यू इट. नको सोडू. जसं मला माहिती आहे माझं भाषांतर करण्यातून लोकांना आनंद येतो. आय कॅन सी इट, आय नो इट, आय हॅव नोन इट. लेट मी कंटिन्यू डुईंग इट. So true greatness is doing the small things with the full purpose. तर खरी तोरवी छोट्या छोट्या गोष्टी खऱ्या संकल्पाने करण्यातच आहे. When you stay in your lane, जेव्हा तू तुझ्या लेन मध्ये रांगेत राहशील you can move forward. तेव्हा पुढे जाता येईल. रांग सोडू नका, तुझ्या रांगेत तू उभा राहा, मग पुढे जाशील. You cannot enter another person's lane and think of moving forward in life. दुसऱ्या माणसाच्या रांगेत जायचं आणि म्हणायचं मला आयुष्यात पुढे जायला पाहिजे, तसं नाही होत. तुझी रांग तू धर, पुढे जा. You don't need to be loud to be powerful. आणि सामर्थ्यवान व्हायला जोरात बोलायची गरज नाही, आरडाओरडा करून दाखवायची गरज नाहीये. देखो पावर हमारे हाथ में अभी. नहीं नहीं, कोई जरूरत नहीं है. Just be faithful. विश्वासू रहा, ईमानदार रहा, वो देख रहा है बस. Because a quiet wine can bless more than a noisy person with a crown. का शांत द्राक्ष वेल ज्या माणसाच्या डोक्यावरती मुकुट आहे आणि जो माणूस मुकुट घालून आरडाओरडा करत आहे त्याच्याहून जास्त हा शांत द्राक्ष वेल काम करून जातोय. Amen. मुकुट घालून आरडाओरडा करण्यात काही फायदा नाही. Knowing your place will bring peace in your heart. तुझी जागा जाणून ना बेटा दुसऱ्यांचं सोड, तुला तुझ्या हृदयात शांती मिळेल. And it brings peace also to others. आणि दुसऱ्यांना पण शांती मिळते मग, कारण तू तुझ्या जागेत उभा आहे आणि करतोय. And chasing every place only will bring pressure upon you. आणि प्रत्येक जागे मागे धावायचं, प्रत्येक रांगेत धावायचं, प्रत्येक पदाच्या मागे धावायचं, त्यातनं तुझ्यावरच प्रेशर येणार आहे. God didn't ask us to become famous. देवाने आपल्याला प्रसिद्ध व्हायला कॉलिंग दिलेलं नाही, पाचारलेलं नाही. God has called each one of us to be fruitful. देवाने आपल्याला प्रत्येकाला सफळ व्हायला बोलवलंय की फळं द्या. So am I walking in my God-given purpose? तर विचार करा की मी मला देवाने जो संकल्प दिलाय त्यात चालत आहे का, Or in other person's expectations का of me? दुसऱ्या माणसांच्या अपेक्षा माझ्यावर ज्या लागलेल्या आहेत
ते पूर्ण करतोय ना. ह्यांना असं वाटतं की मी असं बनावं, त्यांना असं वाटतं की मी तसं बनावं. नाही मग कोणाला काही वाटेल, मी बनायचं काय? देवाने जो संकल्प टाकलाय ते बनायचं. Have I tried to wear a crown God never gave to me? जो मुकुट देवाने मला कधी दिलाच नाही, तो घालायचा मी प्रयत्न करतोय का? It will never stay on your head for long. मग तो मुकुट तुझ्या डोक्यावरती फार वेळ राहणारच नाही. तुझं डोकं त्याच्यात फिटच होणार नाही. वो टेढ़ा ही रहेगा मुकुट हमेशा. What is my wine role? तर द्राक्ष वेलाचा माझा काय रोल आहे, काय भूमिका आहे? That quiet work that is bringing blessings to many others. ते शांत काम जे अनेक लोकांना आशीर्वाद देऊन जात आहे, ते जर माझं काम आहे तर ते माझं काम आहे. कब तक करेंगे? मरने तक करेंगे. Where people miss you जिथे लोकांना तुझी आठवण येते, पीपल मिस यू. and they say, oh, where is that person? आणि लोक विचारतात, मग मीटिंग झाल्यावर का होईना विचारतात की आज वो ब्रदर आहे नाही, सिस्टर नाही आहे आज. Say, माझं भाषांतर पण यू मिस ना, यू आस्क ना इफ आई डोंट कम समटाइम. अरे सिस्टर जैसी आए नहीं, ऐसा तो कभी होता नहीं, हम साथ में ही रहते हमेशा. do I believe that small things matter when done in love? माझा असा विश्वास आहे का की छोट्या छोट्या गोष्टी पण प्रेमाने केल्या तर त्याला महत्व आहे? Yes. आहे ना. येस, छोट्या गोष्टी आहेत, प्रेमाने मनोभावे करतो बाबा. Yes. जीव ओवाळून टाकला आम्ही. Would I rather be fruitful and hidden मी सफळ राहून लपलेला राहीन चालेल मला, or seen and be completely dry? का लोकांसमोर मला दिसायचंय आणि आतून मी कोरडा? तसं नको मला. I have to stay rooted in my calling. मला माझ्या पाचारणात मुळावलेलं राहायचंय. Then I will bear fruit. म्हणजे मला फळ लागेल, Then I will grow fruit. म्हणजे मला फळं लागतील. Let others chase the throne. बाकीचे सिंहासनाच्या मागे लागू दे. I will carry joy to the king. मी राजाला आनंद देणार. I will wash the feet of my Jesus. मी माझ्या येशूंचे पाय धुणार. I will pour perfume on his feet. मी माझ्या येशूंच्या पायावरती सुगंधी तेल ओतणार. If that is my calling all my life. आणि तेच जर माझं पाचारण आयुष्यभर आहे तर आहे. Amen. लोक काय पण म्हणून, I won't trade my purpose for any position. माझ्या संकल्पाचा सौदा, माझ्या संकल्पाचा सौदा मी कुठल्याही पदासाठी करणार नाहीये. I was made for this. मी यासाठीच बनली आहे, मी यातच राहणार आहे. I असं माहिती. choose to bless, not to impress. मी आशीर्वाद द्यायचं निवडलंय, लोकांना इम्प्रेस करायचं नाही. Amen. लोकांना इम्प्रेस करायचं नाही, मी आशीर्वाद द्यायचं निवडलंय. Second point. 2, The world says be first, जग म्हणतं पहिला बन, but God says be faithful. ते म्हणतो विश्वासू आणि इमानदार बन. Amen. आमेन. See, the trees were looking for a king. आता झाडं राजा शोधत होती. They came to the vine, मग झाडं द्राक्षवेलाकडे आली. but the vine said no. द्राक्षवेल म्हणाला नाही नाही, मी नाही राजा होणार. Not because it was weak, आणि द्राक्षवेल अशक्त होता म्हणून नाही, not because it was lazy, का द्राक्षवेल आळशी होता म्हणून नाही, but because it was wise. पण तो हुशार आणि सुज्ञ होता. We take that position because we want the other person to know का मी करू शकत नाही का, मी करू शकतो मी ना. काय कमी आहे का? आपण का कधी कधी मोठी पदं घेऊन टाकतो का? आपल्याला इतर माणसांना एकता आपल्याला दुसऱ्यांना दाखवायचीच फार इच्छा असते की देखो मैं भी कम नहीं हूं, मैं करके दिखाएंगे. क्या ही करके दिखाना, वो देख रहा है. The vine understood this truth. द्राक्ष वेलाला हे सत्य कळलं. The world pushes for position, जग मात्र पदांमागे वेड, but God honors those who stay faithful in their calling. पण देव मात्र जे लोक त्यांच्या पाचारणात विश्वासू आणि इमानदार राहतात त्यांचा देव मान करतो. Amen. आमेन. What the world says versus what God says. देव जे म्हणत आहे त्याच्या विरुद्ध जग जे म्हणत आहे. The world says जग म्हणतं climb higher, उंच जा, अजून वर जा, but be seen. दिसला पाहिजे, लोकांना तो दिसला पाहिजे. See, when you climb higher, you are seen. उंच चढलो आपण की आपण लोकांना दिसतो ना. Be powerful. उंच हो, उंच, अजून वर जा, अजून वर. Wear a crown on your head. अरे मुकुट घाल, मुकुट घाल, लोकांना दिसू दे. But God says, पण देव म्हणतो serve, सेवा चाकरी कर, be a servant, माझा सेवक, माझा चाकर बन, stay faithful, विश्वासू राहा, pour perfume on my feet, माझ्या पायावर सुगंधी तेल ओत, love the people, लोकांवर प्रेम कर, bear fruit in your life. तुझ्या जीवनात फळ येऊ दे. असं If anyone wants to be great, जर कोणाला महान व्हायचं, एवढंच महान व्हायचं असेल, Jesus said, येशू म्हणाले, let him first serve others. त्याने पहिलं दुसऱ्यांची सेवा करायला शिका. मोठं बनायचंय, मोठं बनायचंय, दुसऱ्यांची सेवा कर ना. Matthew 23:11. मत्ते 23:11. You know Ruth? रूथ माहित आहे ना? She lived like a servant. रूथ कशी चाकरासारखी जगली. Ruth didn't chase after a crown. रूथ काय मुकुटा मागे लागली नाही. She followed a widow named Naomi. एक साधी विधवाबाई नामी, तिच्या मागे रूथ चालत राहिली. बस. Who was नामी? Nobody. Nobody.
Who was Naomi? Nobody. She followed Naomi in quiet loyalty. पण नामीच्या मागे शांतपणे इमानदारीनं ही रूथ चालली. Say, she gleaned in the fields of Boaz बोआजाच्या शेतात जाऊन सर्व वेचला, and served humbly. अगदी नम्रपणे सेवा चाकरी केली. But God saw her. पण देवाने पाहिलं ना, He gave her a new family देवाने तिला नवीन परिवार दिला मग, and made her a family of Jesus' family line. आणि येशूंच्याच परिवारातली तिला करून टाकली, कारण तिच्या वंशावळीतनं येशू आले. Because कारण Ruth said, रूथ म्हणाली, Naomi, नामी where you go, I will go. तुम्ही जिथे जाल तिथे मी जाणार आहे, Where you stay, I will stay. तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. Your people shall be my people. आता तुमचे लोक तेच माझे लोक, Your God shall be my God. तुमचा देव आता माझा देव बर का. So Ruth's faithfulness was seen only in the background. तर रूथचा विश्वासूपणा आणि इमानदारी फक्त पार्श्वभूमीमध्ये दिसलं, पडद्यामागे. God brought her in the front. मग देवाने तिला पडद्याच्या पुढे आणलं. Amen. आमेन. God brought her to the heart of God's plan. देवाने तिला मग देवाच्या हृदयातल्या योजनेत आणलं. How? कसं? By her faithfulness. तिची इमानदारी बघून By her simplicity. आणि तिचं साधेपण बघून. नसते उद्योग करू नका, जे दिलंय त्यात इमानदार राहा. What about Joseph? योसेफाचं काय? He was called a prisoner, कैदी म्हणून होता तो. thrown in the pit, खड्ड्यात काय गेला, then in the prison. मग तुरुंगात काय गेला. But he didn't fight for power. पण तो काय लढला नाही की नाही मला सत्ता पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, असं कसं, मी काय केलेलंच नाहीये. He stayed faithful in every small place, सगळ्या लहान लहान जागांमध्ये अगदी विश्वासू आणि इमानदार राहिला. serving everybody. सगळ्यांची सेवा करत राहिला. Served Mrs. Potiphar, हो ना, मिसेस पोटिफरची पण मनोभावे सेवा केली. served Potiphar, पोटिफराची पण मनोभावे सेवा केली. even in the prison. तुरुंगात पण सगळ्यांची सेवा केली. He should have been sad, तो दुःखी असायला हवा होता ना, but he saw baker and butler very sad. पण त्यांनी पाहिलं की हा स्वयंपाकी आणि हा प्याले दरबार फार उदास आहेत. Why are you so अरे sad? तुम्ही दोघे एवढे उदास काय? Who is asking whom? बघा कोण कोणाला विचारतंय, कोणी उदास व्हायला हवं आणि कुणाच्या तोंडावर 12 वाजलेत. Joseph is asking them, योसेफ त्या दोघांना विचारतो, why are your countenance so sad? क्या हो गया मामा, क्यों इतना उदास है आज? Oh, we dreamt and we cannot interpret it. नाही नाही, स्वप्न पडलं, स्वप्नाचा अर्थच कळेना. Don't worry. ठीक आहे ना, काळजी नाही, God will give the देव interpretation. देईल ना अर्थ. I will ask God. मी देवाला विचारतो, योसेफ म्हणाला. बोलो. Imagine Joseph kneeling down in the corner of हो that ना. prison, बघा त्या तुरुंगाच्या एका कोपऱ्यात मग योसेफाने गुडघे टेकले असतील. like Daniel prayed, दानिएलाने कुठे प्रार्थना केली होती तशी, to give the dreams. की स्वप्न द्यायला. And so here he must have prayed, इथं योसेफाने प्रार्थना केली असेल, Lord, प्रभू tell me the meaning of this dream. या स्वप्नांचा अर्थ सांग मला. I want to answer them. हे दोघं उदास झालेत, मला त्यांना उत्तर I द्यायचंय, want to help them. मला त्यांना मदत करायची. बहुत मूड ऑफ हो गया दोनों का. Say, that is serving बोला, others. याला म्हणतात दुसऱ्यांची सेवा करणं. कोणी उदास व्हायला हवं होतं. ये बिचारा इतना प्रॉब्लम में से गया, उसके भाइयों ने उसको बेच डाला. As the Bible says, बायबल म्हणतं, the Lord was with Joseph देव योसेफा संगती होता and he showed him kindness आणि देवाने त्याच्यावर दया केली and gave him success in everything. सगळ्यात त्याला यशस्वी केलं, की जिथं तो हात घालेल तिथे सोनं. See, जिथं हात घालेल तिथे सोनं. Joseph didn't grab the throne. योसेफाने सिंहासन बळकावलं नाही काही. God raised him up at the right time. देवाने योग्य वेळेला त्याला उचललं, कि समय बदलेगा, फिर समय आएगा, फिर ये बनेगा. What God has to do, let him do. अरे देवाने जे करायचंय ना ते देवाला करू दे ना, मध्ये लुडबुड कशाला The करताय? wine tree must have said, द्राक्षवेल म्हणाला असेल, you trees, you all are coming to me तुम्ही सगळी झाडं एकत्र माझ्याकडे येताय to be a king. की, आणि मला तुम्ही सगळे युती करून माझ्याकडे येऊन मला म्हणताय की मी राजा बनावं. Your proposal is good, तुमचा प्रस्ताव आणि मागणी चांगली आहे, but yet, तरी has it come from God? देवाकडनं आहे का हे? I have to leave this good work मला हे चांगलं काम सोडावं लागेल राजा बनायला. to be a king. राजा बनायला मी जे चांगलं काम आता करतोय ते मला सोडावं लागेल. I cannot do that. नाही करणार, मी तसं नाही करू शकत. I rather forfeit this honor. त्याच्याऐवजी मी हा मान सोडून देतो. नको मला एवढा मोठा मान. Look at John the Baptist. बाप्तिस्मा देणारा योहान पहा. He had crowds, he had fame. लोकांची गर्दी त्याच्या मागे होती, प्रसिद्धी होती, नावलौकिक, इज्जत, काय नव्हतं. सगळं होतं. Everybody was seeking for John the Baptist. सगळे शोधत होते त्याला. कुठे आहे योहान, कुठे आहे बाप्तिस्मा We देणारा? want to take water baptism. आम्हाला पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायचा. किधर आहे जॉन, किधर आहे? But when Jesus came on the scene, पण येशू जेव्हा चित्रात आले, he stepped back.
योहान स्वतःहून मागे गेला. अभी मैं नहीं, अभी ये He said, म्हणाला, he must become greater than me. हा माझ्याहून मोठा झाला पाहिजे. I Jesus must आहे. decrease, he must increase. हा वाढला पाहिजे, मी कमी झालं पाहिजे. See, John knew his role. योहानाला त्याची भूमिका माहित होती की तू बढ़ता जा, मैं कम होता हूं. I'm just a voice, he is the word of God. मी केवळ आवाज आहे, हा देवाचा शब्द आहे खुद्द. I'm not the king. मी रानातली वाणी आहे. He made the way. त्याने मार्ग तयार केला. He was a way maker. तो मार्ग तयार करणारा होता, तो केवळ वाणी होता. And then मग Jesus was so pleased with him येशू त्याच्यावर इतके प्रसन्न झाले ना that when Jesus said, की एकदा येशू म्हणाले, John the Baptist is the greatest among all men, बाप्तिस्मा born of देणारा a woman. बाप्तिस्मा देणारा योहान स्त्रियांमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये सगळ्यात महान आणि ग्रेट आहे. Greatest. सगळ्यात ग्रेट योहान आहे. जीसस स्वतः बोलले. See? Because he who is a servant कारण is की the जो greatest of all. जो चाकर आहे तो सगळ्यात थोर आहे. Amen. आमेन. मी One- सेवक म्हणत नाही, ते डोक्यात जातं. जो चाकर आहे तो सगळ्यात थोर आहे. One day a donkey dressed up in a lion's skin एके दिवशी एका गाढवाने, वा वा बोलो सर बोलो, एके दिवशी एका गाढवाने सिंहाची कातडी नेसली and he walked very proudly through the forest. आणि ते गाढव जंगलात एकदम घमेंडीनं चाललं. All the animals ran out of fear. सगळी जनावरं घाबरून पळाली. जंगल का राजा आया, जंगल का राजा आया. And the donkey smiled. आणि गाढव हसलं पण. He thought, त्याला वाटलं I'm now the king. आता मी राजा आहे. But then he opened his mouth मग गाढवानी तोंड उघडलं and brayed. आणि आवाज केला. The animals stopped and said, सगळी जनावरं थांबली आणि म्हणाली, Wait, हा this is not a lion. हा सिंह नाही आहे, That's a donkey in disguise. हे गाढव आहे. See, हे वेषांतर करून आलंय. हे position does not make you powerful, बेटा, पद तुम्हाला सामर्थ्यवान करत नाहीत राजा. but faithfulness will make you powerful. विश्वास आणि इमानदारी तुला सामर्थ्यवान करेल. Be a donkey all your life. आयुष्यभर गाढव राहा चालेल. Be faithful in it. विश्वासू राहा, And इमानदार. one day Jesus will sit on that donkey. एके दिवशी येशू त्या गाढवावर बसायला येतील. Amen. See, सव्वा हंस की चाल चला लगना कर थोड़ा थोड़ा, एक गधे ने कोशिश की वो भी बन जाए घोड़ा. वो नहीं होता. you don't need a platform to be great. काय मंच आणि स्टेज गरजेचा नाही मोठं व्हायला. हो गए जितना बड़ा होने ते सर. You need a pure heart and a faithful spirit. हृदय एकदम शुद्ध निखळ पाहिजे आणि आत्मा इमानदार पाहिजे. That's all you need. The vine stayed where it was planted, द्राक्षवेल जिथं रोवलेला तिथंच राहिला and it blessed both God and man. आणि देवाला आणि माणसांना आशीर्वाद देत राहिला. That's why Paul said in 1 Corinthians 12:24, मग 1 करिंथ 12:24 मध्ये पॉल म्हणाला, God gives more honor to the parts that seem weaker. 1 करिंथ 12 त्यातलं 24वे वचन पॉल म्हणतो, आमच्या स्वरूप अवयवास तर तशी गरज नाही, परंतु जे उणे होते त्याला देवाने अधिक विशेष मान देऊन, See that. जे उणे म्हणजे जे अशक्त वाटते, जे कमी वाटते, ते विशेष मान देऊन देवाने शरीर जुळवलंय. So stay low, stay faithful. तर बरे खाली ते खाली, पण विश्वासू राहा. In due time, God will lift you up. योग्य वेळेत देवच तुला उचलणार आहे. That's what James 4:10 says. याकोब 4:10 पण असंच लिहिलंय, If you are humble before the Lord, तुम्ही जर देवासमोर नम्र झालात, He will lift you up at the right देव time. तुम्हाला योग्य वेळेत उचलेल. Amen. आमेन. Because faithfulness, even in the shadow, कारण सावलीमध्ये सुद्धा जर विश्वासूपण आणि इमानदारी ठेवली, it will shine more brighter than one being in the spotlight. तर ती सुद्धा फार उज्ज्वल चमकेल. अगदी प्रकाश झोतात आपण जेवढे चमकणार नाही, त्याहून जास्त चमकेल सावलीत केलेली सेवा सुद्धा. You don't need to be shining to be significant. बघा, No. तुम्हाला किंमत आणि महत्व मिळवायला चमकायची गरज नाही. Just stay faithful. विश्वासू आणि इमानदार राहा. Because heaven counts faithfulness. कारण स्वर्ग फक्त विश्वासूपण आणि इमानदारीच बघतं. Not how many followers are there on your Facebook or whatever. बाकी तुझ्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुझे किती फॉलोअर आहेत ते देव बघत नाही. Because the crown of man fades. कारण माणसांचा मुकुट फेड होतो, निघून जातो. But the reward of God will last forever. देवाने दिलेलं प्रतिफळ कायम टिकतं.
Amen. हालेलुया. Praise God. आमेन. आपल्याला ते हवंय. And greatness in God's eyes starts with a towel. आणि देवाच्या नजरेमध्ये जर तुला थोरवी हवी असेल तर ती कुठून सुरू होते माहिती का? हातात नॅपकिन धर. चल, Not a throne. हातात नॅपकिन धर. सिंहासन बळकवू नको. Because Bible says बायबल म्हणतं Jesus went to the lowest and he was lifted up to the highest. येशू अगदी खालच्या तळाला गेले, मग येशू अगदी उंच झाले. And what he had in his hand? हातात काय होतं त्यांच्या? A towel. नॅपकिन, टॉवल, नॅपकिन, रुमाल. God doesn't need you to climb. He needs you to stay. देवाची इच्छा नाही की तू चढत 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 राहावं. एवढं चढू नको. आहे तिथं नीट भक्कम राहा. Amen. आमेन. Jesus washed the feet before he wore the crown. येशूंनी मुकुट घालण्या अगोदर शिष्यांचे पाय धुतलेत. And so true honor does not come from position, खरा मान पदातनं येत नसतो बेटा, but from obedience. आज्ञा पालनातनं खरा मान येतो. इज्जत Amen. चाहिए, इज्जत चाहिए, ओबीडियंस में आएगी. Am I more focused on being noticed than being faithful? माझं लक्ष कुठे आहे? मला फक्त लोकांनी पाहावं इथं आहे का मला विश्वासू राहायचंय, इमानदार राहायचंय इथं आहे? Would I serve even if nobody clapped for me? कोणी माझ्यासाठी टाळी वाजवली नाही तरी मी सेवा चाकरी करणार आहे की नाही? Will I work for God even if nobody saw me? कोणी मला बघितलं नाही तरी ती मी चाकरी करणार आहे की नाही? Or nobody appreciated me? कोणी जरी माझं कौतुक केलं नाही, पाठीवरनं हात फिरवला नाही तरी सुद्धा माझं काम मी करणार आहे की नाही? Do I measure my worth by how God sees me or how people rate me? माझी किंमत कशावर ठरते? लोक माझं काय रेटिंग करतात त्याच्यावर का देव माझ्याविषयी काय म्हणतो त्याच्यावर? Am I building my name माझं नाव बांधतोय का मी? or building his kingdom? का त्याचं राज्य बांधतोय मी? क्या बड़ा करना है, खुद का नाम या उसका राज? Have I said yes to God's calling मी देवाच्या पाचारणाला होकार दिलाय का? or am I chasing someone else's crown? का मी आणि कोणाच्या मुकुटा मागे लागलोय? Say, हा? I don't need a crown. मला मुकुटाची गरजच नाहीये. I need a towel now. मला हातात नॅपकिन हवाय. A napkin. मला हातात नॅपकिन हवाय. मुझे नहीं चाहिए मुकुट बिकुट. Let the world chase after fame. जग लागू दे प्रसिद्धीच्या मागे. I will chase after faithfulness. मी विश्वासूपण आणि ईमानदारीच्या मागे नाही. मुझे फेमस होना ही नहीं इतना. करना ही क्या आपने? I'm not climbing ladders. मी काय शिडी चढायला आलेलो नाही. I'm carrying the cross. मी वधस्तंभ उचलायला आलोय. और प्रभु उनको देखता है. How can a person carrying a cross climb the ladder? वधस्तंभ उचलणारा माणूस शिडी कशी चढणार? त्याच्या खांद्यावर वधस्तंभ आहे. What good is the crown when I'm serving the King of Kings? राजांच्या राजाची मी सेवा करतोय. काय करू तो मुकुट घालून डोक्यावर? कोणाला दाखवायचा आहे? कोणाला मिरवायचा आहे? ज्या सेवाच मी सगळ्यात मोठ्या राजाची करतोय. Don't serve for crowns, serve for the King. मुकुटांसाठी सेवा करू नका. तो जो राजा आहे त्याच्यासाठी करा. Praise God. आमेन. If God has called you, जर then देवाने- He honors your job. जर देवाने तुला ते करायला बोलवलंय ना तर देव तुझ्या त्या कामाचा मान करतो बेटा. तू हलके में मत ले. You are the vine of तू God. देवाचा द्राक्षवेल आहेस. You are the vine tree of God. तू देवाचा द्राक्षवेल आहेस. Let other trees come asking you, बाकीची झाडं येऊ देत तुला विचारत मागत. come and become our king. बाकीच्या झाडांनी येऊन तुला म्हणू दे या ना तुम्हीच राजा बना, तुम्हीच राजा बना. Say no. सरळ नाही म्हणायचं. How can I leave serving God and come and be a king? देवाची सेवा सोडून मी काय राजा बनणार आहे? नाही नाही, मला नाही राजा बनायचं. Say, मी देवाची सेवा करतो बरोबर माझ्या कॉलिंग मध्ये. मी here people leave serving God to get a small, good, better job. इथं लोक देवाची सेवा सोडून देतात. छोटीशी काहीतरी चांगली नोकरी मिळाली मग त्याच्यासाठी मी देवाचं काम सोडून दिलं. But here, इथे an offer to become the Prime Minister of India is coming. भारताचा पंतप्रधान व्हायची ऑफर येत आहे. And you say, I don't want it. आणि तुम्ही म्हणता मला नाही बनायचं Because I have to go to church, Pastor. कारण मला चर्चला जायचं असतं ना. Brother, I have to go to church. ब्रदर मला चर्चला I जायचं. won't get time to read the हो, Bible. मला बायबल वाचायला वेळ I won't मिळणार get नाही. time to take cell meetings. मला सेल मीटिंग घ्यायला वेळ मिळणार नाही तर मला नको ते पंतप्रधानांची पोस्ट. Third point. असं पाहिजे. तिसरा मुद्दा. सगळे विचार करायला लागले बाबा बाबा बाबा. असंच असतं ते पण असंच असतं. True joy comes from quiet faithfulness. खरा आनंद शांत इमानदारीतनं आणि विश्वासूपणातनं येतो. See, खरा आनंद. the vine tree did not shout. द्राक्षवेल ओरडला नाही काही. It didn't seek to rule. द्राक्षवेलाने आरडाओरडा केला नाही आणि सत्ता मागितली नाही. नाही मलाच बनवा, तुम्ही मलाच त्या पोस्टवर घ्या, मलाच घ्या. It didn't repent later on. आणि नंतर मग पस्तावा केला नाही. It just kept growing, केवळ द्राक्षवेल वाढत राहिला. quietly producing fruit. शांतपणे फळ देत राहिला.
fruit that brought joy to both God and people. ज्या फळातनं देवाला आणि लोकांना आनंद मिळत गेला असं फळ देत राहिला. And that's how real joy works. आणि असं खरा आनंद असंच काम करतो. It comes from a life that is very steady and joyful and faithful, filled with the Holy Ghost. खरा आनंद कशातनं आणि कोणातनं बाहेर पडतो? एक असं साधं जीवन कोणाचं तरी जे पवित्र आत्म्याने भरलेलं आहे, अभिषेकाने भरलेलं आहे, आनंदाने खरेखुरेपणाने भरलेलं आहे, त्यांच्यातनं खरा आनंद वाहतो. Galatians 5:22. गलती 5:22. The fruit of the Spirit is love, joy, peace, patience, goodness, kindness, faithfulness, gentleness, self-control. पवित्र आत्म्याची ही सगळी फळं आहेत ना, आनंद, प्रीती, शांती, इंद्रिय दमन. And there that joy is there. आणि तिथे आनंद लिहिला आहे ना, That comes from the Spirit. जो आत्म्यातनं येणारा आनंद आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन. आनंद पवित्र आत्म्यातनं आलेला हा आनंद आहे. गलती 5:22. It doesn't come even when you wear a crown. मुकुट घातल्यावर सुद्धा तो आनंद मिळत नाही. I mean, Saul had a crown. शौलाच्या डोक्यावर मुकुट होता, Where he had joy. कुठे आनंद होता? इतना रेस्टलेस सोल वो सॉल. He couldn't even sleep peacefully. रात्री शांतीची झोप येईना त्याला. It only gives you moment of happiness. काही क्षणच आनंद मिळतो त्याच्यातनं, जास्त नाही मिळत. Parties. पार्ट्या काय, दारू पिणं काय, It doesn't bring real joy. त्यातनं खरा आनंद मिळत नाही. काही They pass very quickly. ते सगळं क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर. And when you involve yourself in drinks and parties, you will also pass away very soon. आणि दारू पिण्यात पार्ट्यांमध्ये तुम्ही स्वतःला जसं गुंतवून टाकलं तर तुम्ही पण फार लवकर पासवे होणार आहात. Amen. The Holy Spirit gives us real joy. पवित्र real आत्मा खरा strength. आनंद आपल्याला देतो बेटा, That does not fade away. की जो आनंद कधी जात नाही. Even when no one sees you, that joy is still there. कोणीतरी आपल्याला पाहिलं नाही ना तरी तो आनंद आपल्यात असतो. Even when nobody appreciates us, that joy is still there. कोणी आपलं कौतुक केलं नाही ना तरी तो आनंद आपल्या असतो. आमच्या दोघात आनंद घरामध्ये खूप असतो. Yes, we enjoy in our We are house. very happy people in our house. Praise God. Happy happy home. Psalm 144:15. स्तोत्र 44:15. Happy are the people whose God is the Lord. असे लोक आनंदी ज्यांचा देव प्रभू आहे. Praise God. हालेलुया. Look at Simeon in the temple. मंदिरातला शिमोन बघा. Simeon was not a preacher, he was not a prophet. शिमोन काय उपदेशक, प्रीचर, संदेष्टा, प्रॉफिट काय नव्हता. He was just an old devout man. एक सिंपल वृद्ध भक्तिमान माणूस होता. He waited for God to fulfill his promise. त्यांनी वाट पाहिली की देवाने त्याचं अभिवचन पूर्ण करावं. Didn't preach. कुठे काय प्रीचिंग वगैरे केलं त्याने. Today people say you need an anointing to preach. Yes, I believe. हो, आज लोक म्हणतात नाही नाही प्रीचिंग करायला अभिषेक लागतो. माझा विश्वास आहे प्रीचिंग करायला अभिषेक लागतोच. But here it says in Luke 2:25 and 26. पण इथे लूक 2 काढा. लूक 2:25 आणि 26. He was a good man full of the Holy Spirit and the Spirit told him he would see the Savior before he died. लूकचा 2रा अध्याय 25 आणि 26. यरुशलेमेत शिमोन नावाचा कोणी एक माणूस होता. तो माणूस न्यायी भक्तिमान असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे व पवित्र आत्मा त्याच्यावर होता. Say, he was full of the Holy Spirit. पवित्र आत्म्याने तो भरलेला होता. Some of us would have approached him. आपल्यातले काही जण त्याच्याकडे गेले असते. The committee, church committee would have gone to the Jerusalem temple. आणि चर्चची बोर्ड कमिटी यरुशलेमेतल्या मंदिराकडे गेली असती. And we would have said, आणि आपल्यातले म्हटले असते, Simeon, we see that you are full of the Holy Spirit. शिमोन आम्ही बघतोय की तू पवित्र आत्म्याने भरलेला आहेस. We want to make you the pastor of our church. आम्हाला तुला आमच्या चर्चचा पास्टर करायचंय. What would have happened? काय झालं असतं? Everybody would have missed the coming of Jesus. हो ना, सगळ्यांकडनं येशूंचं आगमन राहून गेलं असतं. Because he was called for that purpose. कारण त्याला त्याच संकल्पासाठी बोलवलेलं होतं, बाकी कशासाठी नाही. Because the Spirit told him कारण आत्मा त्याला म्हणाला that he would see the Savior before he died. तारणाऱ्याला तो मरणा अगोदर बघणार आहे. And so he was waiting in the temple. तर तो मंदिरात वाट पाहत होता. When this Messiah will be कधी born. मसीहा जन्माला येईल. And suddenly, अचानक you know, there were all the mothers carrying their babies in the temple सगळ्या माता आपापलं बाळ घेऊन मंदिरात येत to होत्या dedicate. समर्पण करायला. Suddenly the Holy Spirit came upon him. आणि अचानक पवित्र आत्मा शिमोनावर आला त्यावेळेला. He rushed to that place तो गेला घाईघाईनं तिथं. and he saw Mary and the child. आणि त्याने मेरीला आणि मेरीच्या हातातल्या बाळाला पाहिलं. And when he saw baby Jesus, आणि जेव्हा त्यांनी बाळ येशूला पाहिलं, joy burst in his heart. असा आनंद त्याच्या हृदयात उकळ्या मारून आला ना. See? And he said, आणि तो म्हणाला, Lord, प्रभू let your servant depart in peace. आता तुझ्या दासाला शांतीनं घेऊन टाक. For his eyes have seen the कारण salvation of त्याच्या the Lord. डोळ्यांनी आज देवाचं तारण पाहिलं. आज मी ख्रिस्त पाहिला. अभी मुझे उठा ले. Say, finished.
I mean, that was the only purpose of his living. तेवढाच संकल्प होता त्याच्या जगण्यामागे. No preaching, no nothing. प्रीचिंग नाही, काही नाही, काही नाही. पण आपल्यातल्या काहींना एका जागी बसवतच नाही ना. Quiet waiting led to eternal joy. शांतपणे वाट पाहत राहिला तो अनंत काळच्या आनंदाची, की प्रभूनी मला हे सांगितलंय, हेच मी करायचंय, आणि मग एक्झिट. He never left the temple premises. त्याने मंदिर कधी सोडलंच नाही. What about Anna, the prophetess? है ना, संदेशची, तिचं काय? She didn't sit like Deborah under a tree and call all the people and I will prophesy. ती कुठे दबोरासारखी झाडाखाली बसली लोकांचा न्याय करायला. She served in the temple day and night with fasting and prayer. दिवस रात्र मंदिरामध्ये उपास प्रार्थना करून तिने सेवा केली. तिचं तेच काम. She had no fame, no stage. काही नावलौकिक नाही, प्रसिद्धी नाही, स्टेज नाही, काही. But God had honored her with the gift of seeing Jesus. पण देवाने तिला हा मान दिला की ती येशू, बाळ येशू हे दान बघू शकली. That also is a gift. ते पण एक दान आहे ना. To see Jesus. येशूंना बघणं पण एक दान आहे बेटा. Amen. आमेन. And Luke 2:37 says, आणि लूक 2:37 म्हणतं, she never left the temple but worshipped day and night. ती मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपास व प्रार्थना करी सेवा करे. She was a widow. विधवा होती. See, if she wanted, she would have gone preaching तिला हवं असतं, मनात आलं असतं तर गेली असती प्रीचिंग करायला कुठे पण, and missed the real calling. आणि खरं पाचारण राहून गेलंच नाही. मेरे मन में है मेरी मर्जी, पण नाही. Jesus came and went also. Mother Mary came and went and she didn't know. मग मरिया आली असती, बाळ येशू येऊन गेले असते आणि हिला कळलंही नसतं. This was the greatest joy. पण हा तिचा सगळ्यात मोठा आनंद होता. More than even preaching or doing anything else. अगदी प्रीचिंग करण्यापेक्षाही जास्त मोठा आनंद आणि काही करण्यापेक्षा जास्त मोठा आनंद की प्रभू मला काय म्हटलंय, इथे इथे तर इथे, कधीपर्यंत? मरेपर्यंत. ठीक आहे, मरेपर्यंत. She was very old, 84 years old. 84 वर्षाची झाली होती ती. Her joy didn't come from what she did, तिचा आनंद ती जे करत होती त्यातनं आला नाही. but for whom she waited. पण ती कोणाची वाट बघत होती त्यात तिचा आनंद होता. That was the joy. आनंद तिचा त्याच्यात होता की मी कोणाची वाट बघतीये, Not with the work. कामात नाही. Amen. तसं What about Noah? नोहा, Quiet obedience. शांत आज्ञापालन. Built the ark for years. तारू बांधत राहिला वर्षोनवर्ष. No crowd, no applause, no appreciation, nothing. कोणाकडनं कौतुक नाही. नो फॅन फॉलोईंग. Nobody appreciated in the whole town. कोणीही त्याचं कौतुक केलं नाही. कारण असं तारू पाऊस वगैरे तोपर्यंत काही नव्हतंच, तर लोकांना वाटलं हा येडा आहे. People mocked him, लोकांनी त्याची मस्करी केली. but he stayed faithful. पण तो म्हटला हरकत नाही, मी विश्वासू राहणार आहे. People were saying, others are making business, building business, you are building ark. लोक म्हणाले, अरे बाकीचे लोक व्यवसाय करतायत, बिझनेस करतायत, तू क्या लेके बेटा वो तारू बांध रहा है तू. And one day, मग एके दिवशी the quiet man in the boat became the lifesaver of the whole हो ना, world. त्या तारूतला शांत नोहा बाबा संपूर्ण जगाचा तारणाराच झाला जणू. Just imagine if he had been like others, there would be no man on this earth. कल्पना करा, नोहा पण त्यावेळेला इतर लोकांसारखा वागला असताना आज एकही माणूस या भूतलावर नसता. Yes, तुम्ही नाही, मी नाही, कोणी नाही. the world would have started with Adam and ended with Noah. आणि जग आदामात सुरू झालं आणि नोहात संपलं असतं जर नोहाने ऐकलं नसतं तर. Yes. बोलो थँक्यू नोहा. People say we came from Adam. No, we came from Noah now. लोक म्हणतात आम्ही आदामापासून आलो. नो नो, आपण नोहापासून आलोय. उसने सुना किया तो आपण आहे. See, he did everything that God told him to do. नोहाने ते सगळं केलं जे देवाने त्याला करायला सांगितलं. All his life, for 100 years he was doing that. आयुष्यभर 100 वर्ष तेवढं जगायचे ते लोक तेव्हा. आपली तर जेमतेम 60, 70 आणि 80 तरी होईना. Amen. We have to be like that tree अरे त्या झाडासारखं बना that is there in a dry land. जे त्या कोरड्या जमिनीत आहे. What if the tree says nobody passes by? ते झाड जर म्हटलं नाही नाही इथे कोणी येत जात नाही, माझ्याकडे बघत नाही, They, कशाला बघायला हवंय? somebody will come. येईल कधीतरी कोणीतरी. Amen. कशाला कोणी तुला बघायला हवं? In that dry land there is no music, no joy. Okay. नाही, त्या कोरड्या जागेमध्ये काय म्युझिक नाही, आनंद नाही, काय नाही, लोकांची ये जा नाही. You are not seen, but you are useful. अरे तुला कोणी बघत नाहीये, ठीक आहे, पण तू उपयोगी तर आहे ना. People come and sit under your shade. लोक येऊन तुझ्या सावली खाली बसतात ना. See, that is your joy. तो तुझा आनंद आहे ना. You don't have to be loud to be joyful. कशाला जोरात आरडाओरडा केला पाहिजे आनंदी You व्हायला. must be faithful. विश्वासून इमानदार राहा. And true joy flows from the heart that is rooted in God. आणि खरा आनंद जे हृदय देवात मुळावलेलं आहे त्यातनच वाहतो. एव्हरीथिंग बिगिन्स विथ जीसस.
And everything ends with Jesus. It's not found in the loud noise of the world. बाकी जगाच्या आरडाओरड्यात काही सापडत नाही. That's why Jeremiah 17:7 and 8 says, म्हणून इर्मया 17:7 आणि 8 मध्ये लिहिलंय, those who trust in the Lord will be like a tree planted by the waters. They never stop bearing fruit. म्हणून इर्मया 17वा अध्याय 7-8 मध्ये लिहिलेला आहे, जो पुरुष यहोवाच्या ठाई भरोसा ठेवतो आणि त्याचा भरोसा यहोवाचा आहे तो आशीर्वादित आहे. पाण्याजवळ लावलेले झाड जे आपली मुळे नदीजवळ पसरते आणि उन्हाची झळ येते तेव्हा भीत नाही, पण त्याचे पान हिरवेगार राहते, तो तसा आहे. Praise God. तो फळ देणं सोडत नाही. If I leave my job, what God has given me, I will have a borrowed joy. मला देवाने जे काम दिलेलं आहे ते जर मी सोडलं तर माझा आनंद कसा असेल? भाड्यावर आणलेला असेल. It should flow from the Spirit. नको तसा ना, तो आत्म्यातनं व्हायला पाहिजे. भाड्यावरचे आनंद काय आहे? If I do something else, then somebody has to make me happy. समजा मी दुसरंच काहीतरी करायला लागलो तर मग आणि कोणीतरी येऊन मला आनंदी करावं लागेल की कम अँड मेक मी हॅपी. But when you stay in your position, आपल्या पदात देवाने जे दिलंय त्यात आपण राहिलो ना, you will become a well of living waters which will जिवंत- flow out of you. Joy, जिवंत- peace, happiness. जिवंत पाण्याचा झरा बनशील मग तू. त्यातनं आनंद, खुशी, शांती सगळं वाहील. Even in the stillness you will bloom. आणि शांततेत पण मग तू उमलशील. Amen. Amen. Let the world shout, I am singing. जगाला आरडाओरडा करू दे, मी माझं करत आहे, गात आहे. The world is making noise. जग आरडाओरडा करत आहे, I am worshiping मी God. आराधना करत आहे. Amen. आमेन. मी माझं करतोय, Praise God. मी माझं करतोय. True joy comes from abiding in खरा the आनंद vine. बने रहोत येतो. खरा आनंद बने रहो येशू में बने रहो गाणं आहे ना. It's not through achievement. बाकी काही कमवून आणि अचीव करून येत नाही खरा आनंद. बने रहो, हिलो मत. Keep त्याच्या pouring sweetness and joy and गोडवी होत, happiness. गोडवी होत, आनंद होत. Amen. आमेन. Because heaven is watching us. स्वर्ग आपल्याला बघताय. See, my wife and I, we started very small. बघा, आमच्या दोघांची सुरुवात फार छोट्यातनं झाली. आम्ही असे ग्रेट नव्हतो. We never planned to become pastors or leaders or teachers. आमच्या काही योजना पण नव्हत्या की आम्हाला पास्टर बनायचं, लीडर बनायचं, काहीच नाही. We were simply saved सिम्पली एक झालं की आमचं तारण झालं. and we wanted to be faithful. आणि तारण झाल्यावर आमच्या मनात असं आलं की आपल्याला येशूसाठी आता एकदम विश्वासूपणे इमानानं जगायचं. Whatever little God has given us, let us be जे faithful. काही थोडंफार देवाने आपल्याला दिलेलं आहे त्यात आपण विश्वासू राहू. वी वर व्हेरी व्हेरी फेथफुल अँड We are लॉयल just टू आवर a लीडर. part of a small group. आणि एक छोटा ग्रुप होता, त्याच्यात आम्ही इमानदार होतो. We had 3 mentors over us. आमच्यावर 3 वरिष्ठ लीडर होते. We served faithfully, obeyed him and मनोभावे them. मनोभावे आम्ही सेवा चाकरी केली त्यांची. त्यांच्या आज्ञा पालनात राहिलो. And after we got married nearly 40 years ago, आणि आता हो 39 वर्षांपूर्वी जेव्हा आमचं लग्न झालं, नेक्स्ट इयर आमचा 40th वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. I mean, तर 40च वर्ष पकडा आता. 40 वर्षांपूर्वी we never imagined what God would do in our lives and हो ना, ministry. आम्ही कधी कल्पना केली नव्हती की देव आमच्या जीवनात हे काय करणार आहे. If we had known the weight of taking care of 40,000 members, 40,000 चर्चच्या मेंबर लोकांना सांभाळायचं वजन जर तुम्हाला कळलं. I mean, that time if God had said you will be carrying 40,000 members आणि on your त्यावेळेला chest, जर देव आम्हाला म्हटला असता की 40,000 मेंबरशिपच्या चर्चला तू सांभाळणार we आहे, wouldn't have accepted, we would have run away. आम्ही स्वीकारलंच नसतं, आम्ही पळून गेलो असतो. Because it would have been too big, too hard for us. पण ते फार मोठं असतं आमच्यासाठी. आम्ही जेमतेम विशीत होतो तेव्हा. Because God didn't show to us everything at one time. देवाने एकाच वेळेला आम्हाला सगळं दाखवलं नाही. But as we obeyed God step by step, पण जसं आम्ही देवाचं टप्प्याटप्प्याला पावलाला आज्ञापालन केलं, His plan slowly unfolded मग before us. हळूहळू देवाची योजना अनफोल्ड झाली. See, because we were not seeking for a platform. का आम्ही मंच, प्लॅटफॉर्म, स्टेज, प्रकाश, फेमस काय आम्ही शोधतच नव्हतो. We were just praying quietly after church services. बस चर्चची सर्व्हिस संपली की आम्ही अगदी शांतपणे प्रार्थनेला बसायचो. But it is those quiet moments and the quiet timings that you faithfully do, God watches. पण ते शांत क्षण जे इमानानं आपण घालवतो ना, ते देव बघतो. Amen. ते आमचे रविवारचे दिवस, पहाटे 5 ते 9च्या प्रार्थना, मग दुपारी 2 ते 6च्या प्रार्थना. देवाने बघितलंय ते सगळं बेटा. आता तर आम्हाला म्हणजे I mean, today अजूनही nobody करू does शकतो. that. नाही असं नाही, आज तर कोणी करतच नाही Who will म्हणा. do that? Coming 4 o'clock in the church and praying till 9 o'clock. कोण करेल? पहाटे 4 वाजता आम्ही जमा व्हायचो आणि 9 पर्यंत प्रार्थना करायचो. दर रविवारी आम्ही दोघं नोकरीला होतो. संडे वॉज द ओनली हॉलिडे वी हॅड, नॉट इवन सॅटर्डे संडे. 4 to 9 ओनली संडे वॉज अ हॉलिडे. पण पहाटे 4ला आम्ही उठायचो. and 5 to 9 5 ते 9 प्रार्थना असायची.
And then Dr. Sunil John, they have a bungalow. डॉक्टर सुनील चान यांचा बंगला आहे कासारवाडीत, तिथे आमचं चर्च चालायचं तेव्हा. There in that small school room we prayed. त्यांची शाळा होती, त्या शाळेच्या छोट्या हॉलमध्ये आम्ही प्रार्थनेला बसायचो दर रविवार पहाटे 5 ते 9. His mother used to so lovingly give us tea then after 9 o'clock. आणि ब्रदर सुनील जॉनच्या आई ज्या आहेत त्या इतक्या विश्वासूपणे प्रेमाने मग 9 वाजता आम्हाला चहा कॉफी द्यायच्या. The church used to start at 10 o'clock. 10 वाजता चर्च सुरू व्हायचं. 10 to 1. 10 ते 1 चर्च. We used to sit. मग आम्ही बसायचो परत. Then 2 to 6 again pray. 2 ते 6 प्रार्थना. Then after 6 goes visiting home. 6 नंतर आम्ही लोकांना व्हिजिट करायला लोकांच्या घरी जायचो. कॅन यू इमॅजिन दॅट? So many people leave their calling to chase a crown, status, fame. खूप सारी माणसं आपलं पाचारण सोडतात, नाही त्याच्या मागे लागतात. मला पद पाहिजे, मला बनवा. But the wine reminds us. पण द्राक्षवेल आपल्याला आठवण करून देतो. Should I stop doing what blesses people just to rule? फक्त राज्य करायला. जे मी करत आहे ते मी करणं सोडून द्यायचं, ज्यातनं लोकांना आशीर्वाद मिळतोय ते मी सोडून द्यायचं का? Wine is teaching us. The wine tree is teaching us. द्राक्षवेल शिकवतोय आपल्याला. कम ऑन. Amen. द्राक्षवेल शिकवतोय आपल्याला. कम ऑन. Amazing. David stayed faithful all his life. दावीद आयुष्यभर इमानदार राहिला. And God wanted him to be a king, he became. आणि देवाची इच्छा होती तो राजा व्हावा. होता होता तो राजा झाला. Amen. उसको बनाना है वो बनाएगा, लेकिन जो मैंने करना है मैं करता रहूंगा. Look at Dorcas. दुर्कस बघा, She was a helper, मदतगार, small time helper. छोटीशी एक मदतगार. She didn't preach, she didn't lead a church. कुठं काय प्रीचिंग करायची का चर्चची लीडर होती काय नाही. She served others. इतरांची सेवा The चाकरी poor करायची. people, she used to stitch clothes and give them. गरिबांचे कपडे वगैरे शिवून त्यांना, म्हणजे गरिबांना कपडे वगैरे शिवून द्यायची. She used to help the widows. आणि विधवांना मदत करायची. She used to warm their hearts. त्यांच्या हृदयांना ऊब द्यायची. And so when she died, आणि जेव्हा ती वारली everybody cried. सगळे रडले, सगळे. See, that showed her place. त्याच्यावरनं कळतं की दुर्कस की क्या जगा थी बेटा. A simple service became so powerful. तिची ती साधी सेवा किती सामर्थ्यवान होऊन गेली. And that's why Peter came to pray. आणि तसा तर पेत्र प्रार्थनेला आला. Because they said, ते बोलले, see the clothes she gave us. बघा ना हे जे कपडे आम्हाला त्यांनी She दिले, stitched these clothes for us. या दुर्कसने आमच्यासाठी हे कपडे शिवलेले. Now she is dead. आता ती वारली. Peter, come. पेत्रा ये ना, Pray for her. आमच्या तिच्यासाठी प्रार्थना कर. Raise her from the dead. तिला परत जिवंत कर. पेत्रा Peter went with that Petra power, गेला. anointing. अभिषेकाने Prayed for her and she rose from the प्रार्थना dead. केली, ती परत जिवंत झाली. Amen. Amen. Because Bible says in Acts 9, प्रेषित 9 अध्याय वाचा, लिहिलंय 39 and 40, 39 आणि 40 वचन. when Peter arrived, he found her पेत्र जेव्हा आला, पेत्राला ती दिसली. and many people were grieving. अनेक लोक शोक करताना दिसले त्याला. See, he raised her from the dead. आणि पेत्राने तिला मेलेल्यातनं परत जिवंत केलं. Her calling was not in a spotlight. तिचं पाचारण फोकस खाली नव्हतं. She just did what she was called to do. तिला जे करायला बोलवलं ते तिने इमानाने केलं. And God used it to bring back many to life. आणि देवाने ते वापरलं अनेकांना जीवनात परत आणायला. Amen. आमेन. Like I read somewhere, जसं मी कुठेतरी वाचलं, there was this humble bucket in a king's palace. राजाच्या महालातली एक नम्र बादली होती. Every day, रोज it was used to carry water to the gardens. ती बादली बागेमध्ये पाणी घेऊन जायला ते वापरायचे. It was not shiny, it was muddy. ती बादली अशी चमकणारी नव्हती, मातीने माखलेली होती. It wasn't golden, ती काय सोन्याची नव्हती, but it did its job well. पण त्या बादलीनं आपलं काम झकास केलं. And because of that, the flowers in the garden bloomed. त्याच्यामुळे बागेतली फुलं उमलली. One day, मग एके दिवशी a golden crown saw the bucket and said, एका सोन्याच्या मुकुटाने त्या बादलीला पाहिलं आणि तो म्हणाला, why do you carry the water every day? का असं पाणी घेऊन जाते ग रोज? See, I am on display. बघा मी कसा प्रदर्शनावर आहे, मी मुकुट. Everybody, they walk by me and watch me and appreciate me. सगळे माझ्या बाजूनी जातात, मला बघतात आणि माझं कौतुक करतात की वेल डन, वेल डन. Say, you should be like me, ए बादली माझ्यासारखी बन ना. like me on display. ए बादली तू माझ्यासारखी बन, प्रदर्शनावरती ये आणि बस मुकुटासारखी बन. All that joy vanished from the bucket. त्या बादलीतला सगळा आनंदच गेला. It felt so small. बादलीला लहानच वाटायला लागलं. मग It thought, बादलीला वाटलं, I think so, I should try to become more important. मला असं वाटतं मला थोडंसं इम्प्रेशन जमाना पडेगा. So from tomorrow, I will not carry water. उद्यापासून मी नाही माझ्यामध्ये पाणी नेणार. And so it was polished.
बादलीला पॉलिश केलं, and placed on the side of the crown. मुकुटाच्या शेजारी तिला एक्झिबिशन वर ठेवलं. But पण nobody watched that bucket, कोणी बादली बघितलीच no नाही. matter how shining it was, किती चमकती बादली कोणी बघेच ना, because that was not its place. कारण त्या बादलीची ती जागाच नाहीये. घरात बादल्या कुठे असतात? But soon the flowers also in the garden began to dry. आणि बागेतली फुलं पण खूप लवकर कोमेजली, कारण बादलीचं काम करे ना. And so the servant could not find any other vessel for the water. चाकरांना दुसरी बादली सापडे ना पाणी घालायला फुलांना. And the king saw this and said, तर महाराजांनी बघितलं. महाराज म्हणाले, that bucket did more good than the crown ever did. त्या बादलीने खूप चांगलं काम केलं. या मुकुटाने कधी केलं नाही एवढं चांगलं काम या बादलीने केलंय. Because when I walked in the garden, I saw all the flowers dried up. कारण की मी बागेत गेलो, चाललो तर बघितलं सगळी झाडं, सगळी फुलं कोमेजली आहेत. Where is the bucket? बादली कुठे आहे? Oh, it is sitting next to the ना, crown. बादली तिथं मुकुटाच्या शेजारी आणि तिथं बसली. काय करतो तो? बादली उधर क्या कर रही है? बादली है. Bring it back. बादलीला परत आणा. Its place is not on the shelf. बादलीची जागा तिथे एक्झिबिशन वर नाहीये, It's in the garden. बागेत आहे. It has to serve with its purpose. बादलीने तिचा संकल्प चाकरी करून पूर्ण करायचा आहे. It's very important for me, said the king. फार महत्वाचं आहे. महाराज म्हणाले माझ्यासाठी आहे. Because कारण the crown did nothing, मुकुटाने काही नाही केलं, but the bucket was doing everything. बादली सगळं करत होती. And many flowers were blooming. आणि किती सारी फुलं उमलली बघ बादलीमुळे. And from that day, त्या दिवसापासून the bucket was so happy. बादली अशी खुश झाली. My अभी king is impression happy with me. अभी मेरा इम्प्रेशन रियली पड्या. हालेलुया. की महाराज माझ्यावर खुश झाले. Are you getting? कळलं का? जसं महाराजांना खुश करा, बाकी तो क्या ही रखा है. महाराजांना एवढं खुश राहिलं ना, लाईफ बनती बेटा. So don't leave your calling to wear a crown that wasn't meant for you. मुकुट घालायला ना पाचारणं वाया नका घालू. ते मुकुट तुमच्यासाठीच बनलेले नाहीत ना, तो मिसफिट आहे. वो तेरे सिर पे जाएगा ही नहीं. Your work may not shine, आणि तुझं काम कदाचित चमकणार but if it is bringing life in somebody, that is the precious work you are doing. पण तुझे काम करतोय ना, त्यातनं जो कुणाला जीवन मिळतंय, कोणी हसतंय, तो बस Yes. बन गई ना बात. तेरी तो बात ही बन गई बेटा. It is greater in heaven's eyes स्वर्गाच्या नजरेत हे मोठं आहे. than anything sitting on the throne. बाकी सिंहासनावर बसणं वगैरे ते नव्हे, हे मोठं आहे. See, that's what Romans 12:3 says. रोम करात 12:3 मध्ये लिहिलंय. Do not think you are better than you are. Stay in the place God has given you. वा वा, हालेलुया. रोम करात 12वा अध्याय आणि त्यातल्या 3ऱ्या वचनात लिहिलेलं आहे पहा. कारण जी कृपा मला दिली आहे तिच्यावरून मी तुमच्यातील प्रत्येकाला सांगतो, कोणी स्वतःला जितके मानणे योग्य आहे त्याच्यापेक्षा अधिक मानू नका. Yes. देवाने प्रत्येकाला जसा विश्वासाचा वाटा दिलाय त्याच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला वागवा. Let not the bucket think that it is a crown. बादलीनं मी मुकुट आहे असा विचार करायची गरज And नाही. let not that bucket sit next to the crown. आणि असा विचार करून त्या बादलीनं मुकुटा शेजारी जाऊन बसायची पण गरज नाही. People will laugh. लोक हसतील. लोक म्हणतील हिची जागा कुठं आणि बसली कुठं. Be the bucket, be faithful, be useful. भले बादली बन पण विश्वासू राहा, उपयोगी ठर, आनंदे. Praise God. Amen. I mean, that is what God is asking. देव आपल्याला हेच मागतोय, पण आपल्याला कळायला वेळ लागतो ना. Last बेटा. point. शेवटचा मुद्दा. What you do quietly may be greater than what others see publicly. बाकीचे लोक जे जमावामध्ये बघतायत त्याच्यापेक्षा तू शांततेनं जे करतोय ते मोठं असेल. See, the vine quietly was producing fruit. द्राक्षवेल शांतपणे द्राक्ष देत होतं. The vine tree was giving wine in the weddings, in the parties, in the celebrations, in the offerings also. द्राक्षवेल शांतपणे लग्नांमध्ये मेजवान्यांमध्ये द्राक्षाचा रस पुरवत होतं. See, without making any noise. काही आरडा ओरडा कल्लोळ गोंगाट न करता. Just imagine if the wine had stopped that, there would be nothing to make. कल्पना करा, No joy for people. द्राक्षवेलाने आपलं काम सोडून दिलं असतं तर द्राक्षारस कुठेच गेला नसता आणि लोकांना मजा करता आली नसती. मग Jesus himself used लग्न wine at the Last Supper. येशूंनी स्वतः प्रभू भोजनामध्ये द्राक्षाचा रस निवडला ना. See? तो द्राक्षाचा रस सुद्धा मिळाला नसता. Yes. जर द्राक्षवेल म्हटला असता हे काम मी सोडतो, आता मी राजाच बनतो. पब्लिक डिमांड आहे, डोंबल्याची पब्लिक डिमांड, देवाची डिमांड बघा. He gave importance at Cana. त्याने कानात महत्व दिलं. He made the water into wine. पाण्याला द्राक्ष रसात बदललं. Amen. पाण्याला द्राक्ष रसात बदललं ना. See? All your small work will be appreciated. तुझ्या सगळ्या लहान लहान कामांचं सुद्धा कौतुक होईल.
That poor widow who dropped the last 2 mites in the temple treasury. ती बिचारी विधवा बाई जिनं त्या मंदिराच्या खजिन्यात शेवटच्या 2 टोल्या टाकल्या. Jesus saw her and said, her small offering is greater than all the money given by the rich. आणि येशू तिला बघून काय म्हणाले, हिनं जे छोटंसं दान टाकलंय ते सगळ्या करोडपती लोकांनी टाकलेल्या दानापेक्षा मोठं आहे. Because she gave it from her heart. कारण तिने हृदयातनं दिलंय And she did it in secret. आणि गुप्तपणे केलंय. Praise God. बोभाटा केलेला नाही. Amen. आमेन. Mary's silent worship. मरियेची शांत आराधना, Martha's silent cooking. मार्थेचं शांतपणे स्वयंपाक करणं, It's not in public view. ते काय पब्लिकच्या नजरेत येणारं काम नव्हतं. Mary Magdalene Mary preparing Magdalene. food and giving to Jesus and his स्वयंपाक disciples. करून येशूंच्या शिष्यांना खाऊ घालायची. Epaphras praying night and day. एपफ्रत दिवस रात्र प्रार्थना करायचा. All for the churches, and he was about to die. सगळं चर्चेस साठी, आणि तो आता मरणारच होता. See, करते they are not हो. seen, ते कुठे दिसतायत पुढे, but it is written in the Bible. पण नावं आहेत ना त्यांची. That means God had seen them. म्हणजे देवाने त्यांना पाहिलं ना. देव बघतोय ना. Praise God. देव बघतोय ना. खूप झालं ना. माझ्यासारखीला, आपल्यासारख्यांना देव बघतोय तेच खूप आहे. Serve in the shadows if it has to be. सावलीत कर सेवा चाकरी. Amen. जर वेळ पडली तर सावलीत कर, भले कोई नहीं देख रहा, प्रभु तो देख रहा है ना. Because you are shining in his light. कारण देवाच्या प्रकाशात तू चमकतोय ना. क्या करने गया हॅलोजन? Pray in secret. गुप्तपणे प्रार्थना कर. Because our secret prayer is louder than the world's noise. कारण आपली गुप्तपणे केलेली प्रार्थना जगाच्या आरडाओरड्यापेक्षा मोठी आहे. उपास प्रार्थना करताना फेसबुकवर टाकू नको. So be happy with what you are doing. जे करतोय त्यात आनंदी राहा. Continue doing it. करत राहा. God will reward you one day. देव तुला एक दिवस प्रतिफळ देईल. Be like the wine tree. त्या द्राक्ष वेलासारखा राहा. आमेन. The wine tree said, should I leave my most important job to become a king? द्राक्षवेल म्हणाला, माझं सगळ्यात महत्वाचं द्राक्षारस द्यायचं काम मी फक्त राजा बनून सत्तेवर यायला सोडू? Even kingship is nothing before what you are doing in the least to the kingdom of God. देवाच्या राज्यामध्ये जे लहानातलं लहान काम तुम्ही करत असताना त्याच्या समोर हे राजेपद सुद्धा काही नाहीये. Jesus said, येशू म्हणाले, even if you give a cup of cold water, हालेलुया, you will not lose your reward. रिवॉर्ड. थंड पाण्याचा पेला जरी तुम्ही एखाद्याला दिला, जो प्रभूच्या मागे चालतोय अशाला दिला, तुम्ही तुमचं प्रतिफळ मुकणार नाही. You are doing a marvelous job. सुंदर काम करताय तुम्ही. Continue doing it. करत राहा. Don't envy anybody else. कुणाचाही हेवा करू नका. रे उनका देखना, उनका क्या बाबा. नाही 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 नाही. See, I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी I called one person एका व्यक्तीला मी बोलवलं. and I said, मी the म्हणालो, Lord is leading me to tell you, become an elder of our church. प्रभू मला सांगत आहे तुम्हाला असं सांगायला की तुम्ही चर्चचे एल्डर बना. And no, sorry, pastor of the church. चर्चचे पास्टर बना. And one elder met him many years back खूप वर्ष झाली या गोष्टीला. तर कोणीतरी एक एल्डर त्यांना भेटले and discouraged him. आणि त्यांना नाराज करून सोडलं. You don't know, it's a very strenuous job. नको नको, तुम्हाला माहिती नाही पास्टर बनणं म्हणजे फार टेन्शनचं काम आहे. Don't accept it. हा, कोणी कौतुक करत नाही, तुम्ही नका करू ते. He was disappointed, he didn't accept. बिचारे एकदम एवढे नाराज झाले, त्यांनी ते स्वीकारलंच नाही. मग I came to know. मला कळलं. I didn't say anything. मला कळलं, मी काही बोललो नाही. मला सगळं कळतं पण मी बोलत नाही. In a few years, he died. काही वर्षात ते वारले. He died. वारले. Young person. जवान. काही वर्षात. We should not take God's work so casually. मी काय म्हणतो बेटा, देवाचं काम आहे ना, इतना कैजुअली क्यों ले रहा है? प्रभु का काम है ना, थोडं God's गांभीर्य work द्या should ना. be on the top priority. देवाचं काम पहिल्या नंबरवर असलं पाहिजे. भले लहानातलं लहान काम असेल, असं म्हणायचं मी गेले नाही तर कोणी करणार नाहीये, मला जायला लागेल, मीच करावं लागेल. Are you getting me, people? कळतंय का? And म्हणताना असं म्हणायचं आपण. God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद.
Let us worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. Make me more like you, Jesus, make me more like you. Make me more like you, Jesus, make me more like you. Give me a heart that's filled with love and make me more Hallelujah. like you. Amen. Thank you, Jesus. Give me a heart Amen. that's filled Yes. with love Amen. and make me more like you. Sing it with your whole heart. Make me more like you. Make me more like you. Hallelujah. Jesus, make me more like you. Make me more like you. Hallelujah. Jesus, make me more like you. Give me a heart that's filled with love and make me more like you. Give me a heart that's filled with love and make me more like you. तेरे जैसा बना प्रभु. तेरे जैसा बना Sing it with your whole heart. यीशु, तेरे Close your जैसा eyes. बना डोळे घट्ट बंद करून हृदयानं गा. Open your mouth and sing it. यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Hallelujah. Father. धन्यवाद देव I बाप्पा. thank you for this evening, O तुझे आभार Master. मानतो आजच्या सायंकाळच्या We want to समयासाठी. be like the wine. आम्हाला द्राक्ष वेलासारखं बनायचं आहे. Nobody can deviate us from the calling that you have given. जे पाचारण तू आम्हाला दिलंय त्यातनं कुणी आम्हाला भकवू शकत नाही. Because the other trees thought कारण बाकीच्या झाडांना वाटलं the wine tree was not doing anything great. द्राक्षवेल काही मोठं काम करतच नाहीये. In their eyes, his work was not त्या great. इतर झाडांच्या नजरेमध्ये द्राक्षवेलाचं द्राक्षरस द्यायचं काम त्यांना मोठं नाही वाटलं. In their eyes, the kingship was great. त्यांच्या नजरेमध्ये राजाचं पद मोठं ना. They thought that they were doing him a favor. त्यांना असं वाटलं की आपण जाऊन द्राक्षवेलावरती एक कृपा करूया. हम But- मेहरबानी करेंगे द्राक्षवेल पर. But the wine tree could not be deceived. पण द्राक्षवेल फसला नाही. He said, द्राक्षवेल म्हणाला, you make me a king, you make me a king of the world. सॉरी, तुम्ही मला राजा बनवता, जगाचा राजा बनवाल. What will happen to the work that I am doing right जे काम now? मी आता करत आहे त्याचं काय होईल? Who will do that work? कोण ते काम करेल? I'm pleasing God in that मी work. देवाला प्रसन्न करत आहे त्या कामात. I'm pleasing the people of God in that work. देवाच्या लोकांना मी आनंद देते त्या कामात. How can I leave that? कसं काय हे काम मी सोडायचं केवळ त्या पोस्टसाठी? I cannot serve two मी masters. दोन धन्यांची सेवा नाही करू शकत. I cannot be faithful in two मी places. दोन जागी इमानी नाही राहू शकत. I have to focus on one thing. मला एकाच गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. And the part that Mary has taken is the best. आणि मरेने घेतलेला जो भाग आहे तो सगळ्यात उत्तम आहे. Mary said, I will not get up. मेरी म्हणाली मी नाही उठणार. Martha said, Lord, tell her मार्था म्हणाली सुद्धा, प्रभू तिला सांगा ना, what she's doing sitting down. इथं बसून काय करते, मला मदत करायला सांगा Let her come in the kitchen and help. स्वयंपाकघरात. But Jesus said, येशू म्हणाले, let her sit down. नाही, तिचा वाटा कोणी घेणार नाही, बसू दे तिला. Nobody can take away a portion. तिने जो वाटा घेतलाय तो कोणी नाही घेऊ शकत, तिला बसू दे. That means म्हणजे even Jesus didn't want Mary to get up and go into the kitchen. येशूंची पण इच्छा नव्हती की मरियेनं येशूंचे पाय सोडून स्वयंपाकघरात जावं.
जिसका काम उसी को साजे बेटा. The service of Jesus is the greatest of service on this आणि earth. येशूंची सेवा चाकरी या जगातलं सगळ्यात मोठं काम आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you for opening our eyes. आमचे डोळे उघडलेस आज तू, तुला धन्यवाद. I know no work is small. मला in माहितीये your eyes. कुठलंही काम तुझ्या नजरेत सोपं नाही. Every work has honor. कुठलंही काम तुझ्या नजरेत छोटं नाही. प्रत्येक कामाचा मान आहे. There is joy in it. आनंद आहे, त्याला There आनंद is blessing in आहे. it. आशीर्वाद आहे, आशीर्वाद. There is the hand of God on it. देवाचा हात त्या कामावर आहे. I pray right मी now, प्रार्थना करतो या वेळेला, whatever my people are doing जे काही माझे लोक करतात for you and the kingdom, तुझ्यासाठी, तुझ्या राज्यासाठी, for our church, आमच्या चर्च, माझ्या चर्चसाठी let them continue doing it. त्यांनी ते करत राहावं. No devil should come and put some other thoughts in them. एकही सैतान येऊन त्यांच्या डोक्यात भलतं सलतं काहीतरी घालू देऊ नको. Let no disappointment make them to sit down. त्यांना नाराज होऊन खाली बसू देऊ नको. त्यांना डिप्रेशन मध्ये जाऊ नको देऊ. But let them continue doing the good. त्यांनी चांगलं काम करत राहावं असं कर. Because it is Jesus who has placed them कारण there. येशूंनी त्यांना तिथे ठेवलंय. And Jesus appreciates their आणि work. येशू त्यांच्या कामाचं कौतुक करतो. One day you will be rewarded. एके दिवशी तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार. You will be rewarded. एके दिवशी तुला त्याचं प्रतिफळ मिळणारच आहे. Because he rewards faithfulness. कारण येशू विश्वासूपणाला, इमानदारीला प्रतिफळ देतात. Be faithful with what you are doing. जे करतोयस त्यात इमानी राहा. A faithful man shall abound with blessings. विश्वासू मनुष्य आशीर्वादांनी परिपूर्ण होईल. And Father, I pray, मी प्रार्थना करतो, bless all these souls. या सगळ्या जीवांना आशीर्वाद दे. Whatever little they do जे काही लहान सहान काम ते for करतात your kingdom, तुझ्या राज्यासाठी, repay them in 100-fold. 100 पट त्यांना परत फेड कर दे बापा. 100 पट आशीर्वाद देऊन परत फेड कर. Receive it in Jesus' name. This स्वीकारा आता या वेळेला येशूंच्या and नावामध्ये. now, आणि आता let that work be done with more joy, जे काम तुम्ही करताय ते अजून आनंदाने करा, more zeal, अजून आवेशाने करा, more dedication, अजून समर्पणाने more करा, perfection. अजून परिपूर्णतेने करा. Because God is watching कारण you देव तुमच्याकडे बघत आहे. and He will bless you in due आणि time. देव तुला योग्य वेळेत त्याचा आशीर्वाद देणारच. And those who have not yet started, आणि ज्यांनी अजून सुरुवातच केली नाही, you also do something for तुम्ही पण God. सुरुवात करा. करा Something for God. काहीतरी देवासाठी करा. It can be anything. काहीही असू शकतं ते काम, ऑलमोस्ट एनिथिंग, बट जस्ट डू समथिंग. And God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Thank you, Jesus. Amen. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise Amen. God. Please be Amen. seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.